ठीक आहे, माझा व्हॉइस आणि व्हिज्युअल्स येत आहे सगळ्यांना, राईट? ओके. लास्ट लेक्चरला आपण बीन्स या कन्सेप्टमध्ये थांबलेलो. पहिला पॉइंट, डेमो म्हणजे डेमो नसतात, म्हणजे आजपासून लेक्चर सुरू झाले असं अजिबात नाही. लेक्चर 1 तारखेला सुरू झाले. लईतले डेमो 1 तारखेचा समजा, की ज्यात काही शिकवलं नाही. सो एक जस्ट ब्रशअप म्हणून व्हॉट इज अ पोजो क्लास अँड व्हॉट इज ए जावा बीन, त्यामध्ये डिस्टिंक्शन आहे? येस, काहीतरी डिस्टिंक्शन आहे. म्हणजे पोजो क्लास जरा थोडं रिस्ट्रिक्शन टाळतो. आवाज येतो ना? हां. आणि जावा बीन क्लासवर काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. जसे की डेटा मेंबर प्रायव्हेट पाहिजे, 0 आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर पाहिजेच पाहिजे आणि सेटर गेटर्स वगैरे, राइट? सो इथपर्यंत गोष्टी हवेत. व्हॉट इज स्प्रिंग बीन देन? स्प्रिंग बीन can be a Pojo class. Spring Bean can be a Java Bean class. Then why you are calling Pojo and Java Bean as a Spring Bean in Spring Boot? Because ते असे क्लास आहेत ज्यांचे ऑब्जेक्ट मी बनवणार नाही, स्प्रिंग कंटेनर बनवणार. कळलं का तुम्हाला? कारण कोर जावात पोजो क्लास असू द्या नाही तर जावा बीन क्लास असू द्या, मला त्याचे ऑब्जेक्ट मला बनवायला लागायचे लिटरली हायबरनेट पर्यंत. पण ह्याच क्लासेसचे ऑब्जेक्ट बनवायचा कंट्रोल माझ्याकडून काढून दुसऱ्याने घेतला. कळलं ना? म्हणजे दुसऱ्याच्या हातात दिला. दॅट इज गिवन टू व्हॉट? स्प्रिंग कंटेनर. व्हॉट इज स्प्रिंग कंटेनर? एक अख्खं लेक्चर त्यावेळेस बघू. असं मानू की काहीतरी जादूची छडी आहे, की ऑब्जेक्ट बनवणार. तुम्ही टाळी वाजवली की ऑब्जेक्ट बनवणार. जसे काही नेते नाही का, कुणी टाळी वाजवली उठतात आणि वाजवली की बसतात. त्यांना युथचं काही पडलं नाहीये. तर ते आर कंट्रोल्ड बाय. म्हणजे त्यांनी जेवायचं काय, भाषणात बोलायचं काय, हे ठरवणारा स्प्रिंग कंटेनर आहे जो दिल्लीत बसलेला असतो. म्हणजे त्याच्याकडे जेवायचं काय आणि बोलायचं काय त्याच्याकडचा कंट्रोल रिव्हर्ट करून त्यांच्याकडे घेतलाय. दॅट इज कॉल्ड एज IOC, इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल. म्हणून स्प्रिंग कंटेनरला स्प्रिंग बूटमध्ये काय म्हणतात? IOC कंटेनर असं म्हणतात. डोंट वरी, लिव्ह इट अबाउट इट. हे आपण पुढे बघणारच. पण शब्द महत्वाचे आहेत, राईट? ओके. सो व्हॉट आय हॅव सेड, पोजो क्लास काय, जावा बीन क्लास काय, स्प्रिंग बीन, या तिघांमधले फरक क्लिअर आता? शब्दशः हवे असतील तर नोट्स प्रिफर करा, पण अदर व्हिज्युअलाइज करू शकता, राईट? म्हणजे सर स्प्रिंग फ्रेमवर्क आणि स्प्रिंग बूट हे मायक्रो सर्व्हिसेस पर्यंत तुम्हाला असे पोजो क्लास आणि असे जावा बीनचे क्लास मिळणार आहेत, ज्याला तुम्ही काय म्हणणार आहात? स्प्रिंग बीन म्हणणार. तेव्हा जर त्या क्लासचे ऑब्जेक्टचं मॅनेजमेंट म्हणजे क्रिएशन, डिलिशन वगैरे वगैरे, ते मी सांगेन वगैरे वगैरे, राईट? व्हॉट इज मी स्प्रिंग कंटेनर मध्ये बघूया. आता ऑब्जेक्ट क्रिएट केला जाऊ शकतो आणि डिस्ट्रॉय केला जाऊ शकतो. त्याला मी मॅनेजमेंट ऑफ ऑब्जेक्ट म्हणतो. दॅट इज टेकन केअर बाय व्हॉट? स्प्रिंग कंटेनर. टेकन केअर बाय, तुम्ही करायला लावलं नाही, तो केअर करतो, राईट? येस. तर अशा जावाच्या क्लासेसना तुम्ही काय म्हणू शकता? स्प्रिंग बीन म्हणू शकता. एवढंच साम्य, राईट? ओके. हे होतं लास्ट लेक्चर तुमचं. त्याच्यानंतर तुम्ही लेयर्स पाहिले. कुठले ऍप्लिकेशन तुम्ही 3 लेयर्स मध्ये बघू शकता: प्रेझेंटेशन लेयर, सर्व्हिस लेयर अँड डेटा ऍक्सेस लेयर. डेटा ऍक्सेस लेयर कॅन बी कॉल्ड ॲज व्हॉट? येस, कॅन बी कॉल्ड ॲज व्हॉट? रिपॉझिटरी लेयर. का सांगतो तुम्हाला नंतर पुढे शिकणार आहे, पण सध्याला कधी कधी चुकून नोट्स मध्ये माझा शब्द आला रिपॉझिटरी, तर तुम्ही दचकून नको जायला. रिपॉझिटरी लेयर का, ते मी तुम्हाला रिपॉझिटरीच्या कन्सेप्टच्या वेळेस क्लिअर करेल. सांगा, व्हॉट इज डेटा ऍक्सेस लेयर विच कम्युनिकेट्स विथ व्हॉट? डेटा. स्प्रिंग बूट मध्ये इट कॅन बी कॉल्ड ॲज व्हॉट? रिपॉझिटरी लेयर. का रिपॉझिटरी आणि असं का स्प्रिंग बूट मध्ये, हे मी रिपॉझिटरीच्या कन्सेप्टच्या वेळेस सांगतो. सर्व्हिस लेयर इज कॉल्ड ॲज व्हॉट? सॉरी, सर्व्हिस लेयर इज कॉल्ड ॲज व्हॉट? बिझनेस लेयर. ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? बिझनेस. असे काही शब्द जर आले तर तुम्ही थोडस रिलेट व्हाल, राईट? API लेयर इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट? येस, टू राईट व्हॉट? येस, रेस्ट API. तुम्ही ज्या जावाच्या क्लासमध्ये रेस्ट API लिहाल दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? रेस्ट API लेयर. जिथं तुम्ही कॅल्क्युलेशनची लॉजिक लिहाल दॅट इज कॉल्ड ॲज बिझनेस लेयर. जिथं तुम्ही JDBC ची लॉजिक लिहाल म्हणजे डेटाबेसची
कम्युनिकेट करायला लागणारी फंक्शन्स कॉल कराल, राईट? तर त्याला तुम्ही काय बोलाल? रिपॉझिटरी. आणि प्रेझेंटेशन लेअर वेअर व्हॉट HTML, CSS, जावास्क्रिप्ट, रिॲक्ट आणि अँग्युलर असे तुम्ही कोड्स जिथे पाहाल दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? प्रेझेंटेशन. क्लिअर इथपर्यंत? आता इथं कुणाला डाऊट? सो दिस इज व्हॉट स्टोरी ऑफ टिल लास्ट लेक्चर. ऑनलाईन सगळ्यांना इथपर्यंत आता जर ऐकू आलं असेल, यू आर व्हॉट सगळं आता ऑल क्लिअर असेल तर एकदा मला वाय द्या, मग आता आपण लेक्चरला सुरू करूया, राईट? जुन्यापैकी मुलं कोणी असेल, राईट? व्हॉट्सअप तर ऑन आहेच माझं, पण इन केस लेक्चर सुरू असताना कधी नेटवर्क वीक झालं किंवा तुम्हाला एखादी गोष्ट ऐकूच नाही आली, तर रिपीट टाईप करा, मी ते रिपीट करेन. पॉइंट 1, कारण इथं लाईन सोडा, एक शब्द सुद्धा तुम्ही मिस नाही करू शकत स्प्रिंग फ्रेमवर्क मध्ये. तर हा आठवड्यामधला तर इतका व्हॅल्युएबल आहे, राईट? येस. दुसरी गोष्ट, जर माझं लक्ष खूप वेळ झाला नाहीये स्क्रीनकडे आणि लेक्चरच डिस्कनेक्ट झालं किंवा आवाजच यायचा बंद झाला ड्यू टू सम रिझन, राईट? तर कुणी चॅटमध्ये लिहा, थांबा मी सरांना कॉल करतो. म्हणजे बाकीचे करणार नाही. कुणीतरी एकाने कॉल करा, कॉल वाजला की माझं लक्ष येईल तिकडे. कारण काही काही कन्सेप्ट अशा आहेत की फ्लोमध्ये मी इकडेच बघत राहीन तुमच्याकडे, राईट? असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला तेवढं फ्रीडम आहे. तुम्ही मला इंटरप्ट करू शकता आधीमध्ये. काही कन्सर्न नाहीये त्याचा की मला काय वाटेल, किंवा कुणाला असं इमर्जन्सी कॉल आला, वाटलं लेक्चरमधनं उठून जावं, तरी तुम्ही जाऊ शकता. एक्सक्यूज मी नाही म्हणला तरी चालेल. ठीक आहे ना? गर्लफ्रेंडचा असेल तर थोडा टाळा. बॉयफ्रेंडचा असेल तर ऑब्व्हियसली जर तसं इमर्जन्सी असेल तरच प्रिफर करा. अदरवाईज बिटवीन द लाईन्स मधले शब्द जर मिस केले, तर पुढचं लेक्चर तुमचे अवघड अजिबात नाही बरं का. स्टील आय एम सेइंग कोर जावा इज डिफिकल्ट. लेक्चरच्या शेवटी मला तुम्ही कोर जावाची 2 सेशन शिकवायची संधी द्या. नाही ना, तुम्हाला कोर जावा अवघड काय असतं ते दाखवलं, नाव बदला माझं. राईट? 2च प्रश्न विचारेन कोर जावा मधले आणि कोड करून उत्तर. सर तिथपर्यंत आम्ही कधी जाणार? तेव्हा तुम्हाला 2-3 वर्षाचा अनुभव येतो. खूप जावाच्या तुम्ही सीनियर्सच्या अंडर काम करता, त्यांच्या हाताखालचा जावा बघता ना, दॅट टाईम ते एक्सपोजर तुम्हाला मिळेल. आणि ते एक्सपेक्टेड नाही डे 1लाच यावं. इव्हन मला पण सगळ्या गोष्टी थोडी ना आज लक्षात राहणार. तर मी त्या करू शकतो हा माझ्यात आत्मविश्वास. ओके? येस. करायचं स्टार्ट मग? सो आज मी तुम्हाला ऑब्व्हियसली माझं इंटेन्शन हे आहे की डिपेंडन्सी इंजेक्शन हा टॉपिक तुमचा खूप छान व्हावा. त्यासाठी मी तुम्हाला आज रिलेशनशिप शिकवायला गेलो. रिलेशनशिप्स. ओके? सो देर आर 2 टाइप्स ऑफ रिलेशनशिप्स. कोणत्या आहेत सांगा बरं? इज आहे आणि हॅज आहे. ऑब्व्हियसली आपण एसक्यूएल पाहत नाही, त्यामुळे वन टू मेनी ज्यांनी बोललेत घरी हळूच लाईट बंद करून कानाखाली मारून घ्या, त्यावर मी टाईप करतो. ठीक आहे? तुम्ही घरी गेल्यावर मारा, राईट? असं आहे, राईट? अजून एसक्यूएल चाललं नाही, वन टू मेनी, मेनी टू वन संबंधच नाही बोलायचा, राईट? येस. सर सर आम्ही ही रिलेशनशिप बघणार आहे. इज आहे अँड व्हॉट हॅज. प्लीज थोडंसं आता माझ्याकडे लक्ष द्या. सर व्हॉट इज मीन बाय इज ए रिलेशनशिप? ओके? नीट ऐका. एक मिनिट ते दार बंद करू. मला ते दिसतंय हॉर्नचा आवाज पण तुम्हाला ऐकू जातो. ठीक आहे. आता बघ. सर मुळात ही रिलेशनशिप काय आहे? लक्षात ठेवा, कोड करताना एक डिझाइन प्रिन्सिपल फॉलो करायचा प्रकार. ओके? सो जस्ट इमॅजिन राइट? मी तुमच्या समोर एक क्लास लिहितो. क्लास प्रॉडक्ट. ओके? त्याच्या आतमध्ये व्हेरिएबल्स आहेत, फील्ड्स आहेत, डेटा मेंबर्स आहेत आणि मेथड्स आहेत असं मान. ओके? नीट लक्ष द्या. सो हा इंडिव्हिज्युअल क्लास आहे, बरोबर ना? क्लिअर? फाईन. आता मला सांगा, जर मी अजून एक क्लास बनवला, आता मला सांगा मी प्रॉडक्ट
च्या खाली असा कुठला क्लास बनवेन का स्टुडंट? थोडं इकडे शिफ्ट निवांत बसा. थोडंसं इकडे लय कंजेस्टेड ना, फी सगळी भरली ना तुम्ही. सो बी रिलॅक्स, राइट? मला सांगा स्टुडंट क्लास ह्याचा चाइल्ड क्लास बनेल का रे? तुम्ही सांगा बनेल का? नाही बनवलं तरी आमच्या कुणाचं काय जाणार आहे, राइट? जाईल का? नाही जाणार. पण डिझाइन वाईज इज इट करेक्ट? स्टुडंट हे प्रॉडक्ट आहे का रे? स्टुडंट हा काय आहे? पर्सन. दॅट मेक सेन्स ना? कारण का जर पर्सन असेल तर त्याला ज्या फीचर्स आहेत ते स्टुडंटला असणार. तसंच क्लास टीचरला पण पर्सनचे सगळे फीचर्स असणार. असं मानू की इथं तुम्ही त्या पर्सनचा आयडी स्टोअर करताय. इट कॅन बी आधार नंबर, तर यूएसचा असेल तर इट कॅन बी देअर आयडी किंवा कॅनडाचा त्याचा आयडी, राईट? दॅट इज आयडी फील्ड इथं बनवली. बरं नाव असतं. मला सांगा इफ द पर्सन आहे तर त्याला नाव आहे ना रे? येस. म्हणजे सर एखाद्या स्टुडंटला आयडी असणार आहे, नाव असणार आहे, एज असणार. इफ इट इज अ पर्सन डेफिनेटली ह्या प्रॉपर्टीज त्याला असणार. मग स्टुडंट जर पर्सनचा चाइल्ड क्लास असेल तर मग स्टुडंट मध्ये वेगळं काय आहे सर? येस सर. इथं मग काहीतरी वेगळे रोल नंबर, मार्क्स आहेत, पर्सेंटेज आहेत आणि ग्रेड आहेत वगैरे वगैरे. पण ह्या प्रॉपर्टी पर्सन माणूस म्हणून तुम्हाला मिळाले. आता ह्या माणसाचा स्टुडंट बनवायचा म्हणून तुम्ही काय वापरला? इनहेरिटन्स. दॅट इज रिझन बिहाइंड इट वाय आर युझिंग इनहेरिटन्स. पण तुमच्या टेक्नोकॉम्प अकॅडमीमध्ये क्लास टीचर आहे. आता टीचर हा पण एक पर्सन आहे. त्याला पण स्वतःचा काहीतरी आयडेंटिफिकेशन असेल, आधार नंबर, त्याला नाव असेल, त्याला एज असेल. पण पण त्याला स्वतःच्या पण काही प्रॉपर्टीज आहेत. काय बरं? येस, टीचरचा काय असतं? सॅलरी असतं. टीचर बिलॉंग्स टू व्हॉट? डिपार्टमेंट वगैरे वगैरे, राईट? पण टीचर इज ऑल्सो व्हॉट? पर्सन. एक्सटेंड्स पर्सन. ओके. आता लक्षात ठेवा, व्हॉट इज अ पर्सन क्लास? येस, पॅरेंट क्लास, सुपर क्लास, एनिथिंग. आपण आजच्या लेक्चरला पॅरेंट असं म्हणतो, गळायला बरं पडेल. दिस इज अ पॅरेंट क्लास. व्हॉट इज अ स्टुडंट? चाइल्ड क्लास. का चाइल्ड क्लास? एक्सटेंड्स बिकॉज इट इज एक्सटेंडिंग पॅरेंट क्लास. व्हॉट इज मीन ऑफ एक्सटेंडिंग? त्याला स्वतःचे पण मेंबर असतील आणि पॅरेंटचे इनहेरिटेड पण मिळतील. नीट आहे का? जेव्हा तुम्ही स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट बनवाल त्याच्यामध्ये याचे पण मेंबर असतील आणि कुणाचे असतील? पॅरेंटचे. आता पर्सन आणि स्टुडंट मध्ये जी रिलेशनशिप आहे दॅट इज कॉल्ड ॲज इज ए रिलेशनशिप. बघा बरं, मी वाक्य लिहितो. नोट्समध्ये लिटरली असं लिहिलंय लहान बाळासारखं. एक्सटेंड्सला इज ए म्हणून बोला. बघा बरं वाक्य काय बनेल? स्टुडंट इज ए पर्सन. हे बरोबर का? स्टुडंट इज ए प्रोडक्ट. स्टुडंट इज ए व्हॉट? पर्सन. म्हणजे सर आम्ही कोर जावामध्ये ज्यावेळेस इनहेरिटन्स लिहिला होता त्यावेळेस नकळतपणे आम्ही कुठली रिलेशनशिप लिहिली होती? इज ए रिलेशनशिप. बाकी सगळी स्टोरी तुमची इनहेरिटन्स. म्हणजे सर इज अ रिलेशनशिप ही केव्हा एक्झिस्ट करते? केव्हा एक्झिस्ट करते? पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. त्यामुळे चाइल्ड इज ऑलवेज इज ए ऑफ व्हॉट? पॅरेंट. बस दॅट्स इट. दॅट इज कॉल्ड एज इज अ रिलेशनशिप. ऑनलाईन क्लिअर इथपर्यंत? येस. व्हॉट इज a relationship? Yes, sir. Is a relationship is created when child class extends what? Parent class. जर extends कीवर्डचा वापर होतोय तर तुमच्या कोडमध्ये कोणती रिलेशनशिप एक्झिस्ट करते? इज ए. हा डाऊट क्लिअर? येस. लिटरली ही कोर जावातली कन्सेप्ट आहे असं समजा किंवा डिझाईन पॅटर्न मध्ये तुम्ही शिकलं पाहिजे. ओके. येस येस. ऑनलाईन रिप्लाय नाही दिला चालेल, नुसतं रिएक्शन द्या किंवा मी ज्यावेळेस पर्पजफुली मागेन की द्याच म्हणून त्यावेळेस मात्र द्या, कारण मला डिस्ट्रॅक्शन नकोय बरं का. म्हणजे मला मी ज्यावेळेस कळलं का म्हणतोय त्यावेळेस मी नोची अपेक्षा करतो की अरे हा नाही, परत एकदा सांगा, राईट? कारण फुल फोकस स्क्रीनवर आहे, राईट? नाव नेक्स्ट. नेक्स्ट पॉइंट, ही रिलेशनशिप केव्हा एक्झिस्ट करेल? जर तुमच्या कोडमध्ये काय असेल? एक्सटेंड्स कीवर्ड असेल. इज दिस क्लिअर? बघा जे बोललो ते सगळं इथं आहे. आता मनात कुठला डाऊट नसला पाहिजे. म्हणजे सर मगाचं एक्झाम्पल आता हे नोट्समध्ये नव्हतं, हे रॅन्डमली तयार झालं कारण तुमच्या आधी ऍडव्हान्स जावाची बॅच झाली म्हणून नोट्समध्ये मग मी मुलांना हे शिकवायला उदाहरण दिलेलं. येस, दिस इज अ रिअल टाइम, राईट? दिस इज व्हॉट?
क्लास काय क्लास प्रोडक्ट, राईट. प्रोडक्टला काय असतो, आयडी असतो, मॅन्युफॅक्चर आयडी असतो, मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, एक्सपायरी डेट असते वगैरे. हे कॉमन फीचर आहेत ना. येस, एनिथिंग, नंबर ऑफ कॉमन फीचर्स दॅट कम्स अंडर व्हॉट, प्रोडक्ट. आणि मग तुम्ही म्हणता क्लास मोबाईल इज ए प्रोडक्ट. हे बरोबर ना? येस. म्हणजे याला पण काय असणार आहे, एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग, राईट. येस. आणि तसंच तुम्ही मग पुढे म्हणू शकता क्लास, व्हॉट इज क्लास, लॅपटॉप, लॅपटॉप एक्सटेंड्स व्हॉट, प्रोडक्ट. ओके, डन विथ दिस. इज अ रिलेशनशिप क्लिअर? येस. नोट्स मध्ये मी अशी काही एक्झाम्पल्स दिले, तर तुम्हाला ती चटकन कळतील. मी डायरेक्ट कॉपी करतो बरं का, चालेल असं? येस. व्हॉट इट मीन्स. येस. आता हे सगळं कोर जावात घेतलंय ना मी. कार एक्सटेंड्स व्हेइकल, बरोबर ना. कार इज ए व्हेइकल, सर्कल इज ए शेप, हेल्थ इन्शुरन्स इज ए पॉलिसी, व्हेइकल इन्शुरन्स इज ए पॉलिसी. सर का बरं, पॉलिसीमध्ये अशा फील्ड असतील, स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेट. मग हेल्थ इन्शुरन्सला पण तो नियम लागू होतो आणि काय, व्हेइकल इन्शुरन्स. क्लिअर सगळ्यांना? सो दीज आर मोर एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट इज ए रिलेशनशिप. ओके. हा, इम्पॉर्टंट नोट्स हे झेपते सगळ्यांना एक 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 एक. येस. व्हॉट इज फर्स्ट नोट. इज अ रिलेशनशिप इम्प्लिमेंट करायची असेल तर तुम्हाला काय असावं लागेल तुमच्या कोडमध्ये, एक्सटेंड कीवर्ड. इनहेरिटन्स मॅन्डेटरी आहे, हे बोललेलंच. आता मी फक्त तुम्हाला दाखवतो नोट्स. मी ट्राय करतो तुम्हाला 15 दिवसात कम्फर्टेबल करायचं, कारण मला कॉपी करायला नाही लागलं पाहिजे, राईट. मी जे बोललोय ते आता काय करतोय, जणू काय टाईप करतो. जर तुम्ही ह्याही टेक्निकला कम्फर्टेबल असाल, इट्स ओके, कारण मला माहिती स्प्रिंग फ्रेमवर्क नंतर असली थिअरी येणार नाही. नंतर जे काय करायचं ते मला कोड करून करायचं. व्हॉट इज नेक्स्ट पॉइंट. जावामध्ये इज अ रिलेशनशिप मध्ये देअर कॅन बी अ मल्टिपल क्लास. मोबाईल इज ए प्रोडक्ट अँड असं काय बनेल का वाक्य? नाहीये, कारण जावात काय नाहीये, मल्टिपल इनहेरिटन्स. सीपीपी होऊ शकतं असं, राईट. सीपीपी मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स आहे, पायथन मध्ये आहे. म्हणून मला वाटलं हा मुद्दा आवर्जून टाकावा नोट म्हणून, जर इंटरव्ह्यूवरने एखादा बाउन्सर टाकला. डोंट वरी, हे डिझाईन पॅटर्न माहित असल्यामुळे मी काही पॉइंट्स ऍड करतो, राईट. वन क्लास कॅन एक्सटेंड ओनली व्हॉट, वन पॅरेंट, बिकॉज जावा डज नॉट हॅव व्हॉट, मल्टिपल इनहेरिटन्स. डन. तिसरी नोट अशी लिहिली, हा फक्त शिकण्यापुरता आहे. स्प्रिंग बूट मध्ये लय रेअर वापर होतो. याचा वापर काय होतो, खूप रेअर होतो. 100त 1-2 वेळा झाला तर, अदरवाइज ना के बराबर. म्हणजे सर सगळ्यात बाहुबली रिलेशनशिप कोणती आहे सर, हॅज अ रिलेशन. क्लिअर सगळ्यांना? आता इथनं पुढे आपलं लेक्चर सुरू होतं. आता मला सगळ्यांनी ऑनलाईन रिप्लाय द्या. इथपर्यंत कळलं असेल तर तुम्ही वाय टाईप करा, की येस सर. आम्हाला काही काही विचारू शकता. इव्हन ऑफलाईन ज्यावेळेस मी त्यांना म्हणतो असे तुम्हाला पण, राईट. काही विचारा स्क्रीनवर जे तुम्हाला कळलं. इव्हन तो मी वर्ड बाय वर्ड नोट्स मधला कॉपी केलाय, हे तर रॅन्डमली आत्ता डोळ्यासमोर एक्झाम्पल, इथं नोट्स मध्ये नाहीये. इजे वरचा सगळा डाऊट क्लिअर. इंटरव्ह्यूत काही विचारलं तरी तुम्ही बोलू शकता, कारण इंटरव्ह्यूला इजे विचारायचं, त्याला काय विचारायचंय, हॅज ए वरती तुम्हाला फिरवायचं आहे. ओके, गुड. आता कदाचित डाऊट सुरू होतील तुमचे. नेक्स्ट, व्हॉट इज हॅज ए रिलेशनशिप. नीट ऐक. म्हणजे सर आमच्या कोडमध्ये हॅज अ रिलेशनशिप कधी आहे हे कसे कळेल बरं आम्हाला? ओके, फाईन. सांगा, हॅज अ रिलेशनशिप कधी तुम्ही दाखवाल, राईट. सपोज नीट ऐका, आता कान देऊन काही लिहू नका, स्क्रीनकडे बघा. मी लय मेहनत करून नोट्स बनवतो. बरं, आता कलरिंग पण करायला लावलं, तुमचं लक्ष जावं. तुम्हाला बोल्ड करून कळत नाही म्हणून कलर वरनं बॅकग्राऊंड कलर पण ऍड करायला, ऍटलीस्ट तुमचं लक्ष जावं, राईट. आणि एक पॅटर्न बनवलाय, निळा कलर, लाल कलर, ऑरेंज कलर कुठे वापर, आपल्या लोगो मध्ये पण तेच कलर ठेवले, बाकी त्याचं काही कनेक्शन नाही, राईट. खरं नाही करायला पाहिजे, कारण माझा 2-2.5 तास एक्स्ट्रा स्पेंड होतोय नोट्स परत रिफाईन करायला. पण ठीक आहे, काय हरकत नाही. तुमच्यापर्यंत कंटेंट चांगला पोहोचावा हे टार्गेट आहे माझं, राईट.
सपोज देर इज अ क्लास ए, हे बरोबर का? क्लिअर सगळ्यांना? अँड दिस इज अ क्लास बी. आहे का रे कोणती रिलेशनशिप? पर 2 मिनिटासाठी थोडंसं विषयांतर करून मला एक छोटीशी कन्सेप्ट शिकून या हॅझला जायला आणि मला त्याचा पुढं बेनिफिट होईल बरं का. येस. जस्ट इमॅजिन देर इज अ क्लास XYZ. मला आत्ता फिलॉसॉफिकल आन्सर हवाय बरं का. मी त्या क्लासचा ऑब्जेक्ट का बनवतो? आतमध्ये आहे सगळं बरं. का बनवतो ऑब्जेक्ट? फिलॉसॉफिकल आन्सर हवे. ते टेक्निकल नको. काय न्यू आहे म्हणून हिपवर वगैरे डेटा मेंबर. जस्ट फिलॉसॉफिकल आन्सर. काय बरं उद्देश असतो तुमचा ऑब्जेक्ट बनवण्यामागे? येस, येस. एक मिनिट एक. हां, बोला आता तुम्ही. क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करायला. ओके. ना प्रतीक इनिशियलाइज नाही. रादर तुझा आन्सर एवढा की वाय यू आर क्रिएट ऑब्जेक्ट इज क्रिएटेड ना, वाय यू हॅव क्रिएटेड हा माझा क्वेश्चन. येस, तर वाय यू आर क्रिएटिंग बिकॉज यू वॉन्ट टू कॉल सम वॉट मेथड्स. काही कळलं का तुम्हाला? व्हॉट इज अ मेथड? व्हॉट इज a method that I know it. हे बरोबर का? What is why you are calling this method? Why you are calling this method? मी लय छान लाईनला टच करून यायला चाललोय, जे 4 दिवसांनी येणार. माझ्याकडेच कोर जावा शिकलाय म्हणूच शकत नाही सर आमचं कोर जावा वीक होतं राइट? हां. ना. व्हाय आय एम कॉलिंग धिस मेथड? तुम्ही कोर जावात उत्तर शोधताय तर कधी मिळणार नाही तुम्हाला. थिंक फिलॉसॉफिकल. का ऑब्जेक्टनी ती त्या क्लासची मेथड कॉल करताय? येस. लाऊडली. घाबरू नको. आपल्याला इंटरव्ह्यूत पण बोलायचं. हे हसणार असेल तर नाही हसणार. ज्यांना ते येतच नाही. राइट? येत असतं तर बोललं. डेटा मेंबर्स वरती फंक्शनॅलिटी तुम्हाला ही अप्लाय करायची. सर तुमच्या क्लासचे डेटा मेंबर्स हे काय आहेत सर? प्रायव्हेट आहे. सो आउटसाइडर विल नॉट ऍक्सेस इट. त्यामुळे तुम्ही अशी फंक्शनॅलिटी कॉल करताय जी तुम्हाला ह्याचा डेटा ऍक्सेस करून. थांबा. आता मी जरा स्प्रिंग बूट मधले शब्द वापरतो राईट. येस, नीट ऐका. Why you are calling this function? Yes, to get the private data of your data members. इमॅजिन करा, जर ही मनी ट्रान्सफर वाली मेथड असेल तर ती तुम्हाला काय करून देईल रे? मेथडचं नावच मनी ट्रान्सफर आहे. काय करेल? तुमच्या अकाउंटमधनं सेंडरच्या अकाउंटमध्ये मनी ट्रान्सफर करेल. तुम्हाला असं वाटत नाही दिस मेथड इज लाईक ए सर्व्हिस ऑफ दिस क्लास? यू आर अवेलिंग दॅट सर्व्हिस फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे उत्तर असं आहे सर एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट आम्ही बनवतो कारण त्या ऑब्जेक्टचा वापर करून आम्ही त्या क्लासच्या सर्व्हिसेस ऍक्सेस करू शकतो. दॅट इज अ मेन आन्सर. फिलॉसॉफिकल आन्सर ना. म्हणजे कोर जावातलं बरोबर होतं टू ऍक्सेस दी मेथड, टू ऍक्सेस दी पब्लिक मेंबर्स. येस. पण तुम्ही जर असं बोलता टू अवेल or to I want to access services of that particular class. That's why I am creating object of that. Point एक क्लिअर. तुमची ऑनलाईन सगळ्यांची उत्तरं करेक्ट आहेत. रॉंग नाहीये. मी फक्त तुम्हाला कोर जावातनं कुठं आणतोय? स्प्रिंग बूट मध्ये तुम्ही कसं बोला. स्प्रिंग बीन इज अ क्लास whose object who is creating स्प्रिंग कंटेनर इज क्रिएटिंग. मला माहिती मी 10 वेळा बोलून घेणार आहे. स्प्रिंग कंटेनर इज क्रिएटिंग. का? कारण थ्रू आउट द प्रोजेक्ट तुम्हाला त्या क्लासच्या जर सर्व्हिसेस हव्या असेल तर ऑब्जेक्ट ऑलरेडी बनवलेला असेल. कळलं का? सो ओबी डॉट पेमेंट मेथड कॉल केली तर पेमेंट जाणार. त्या ऑब्जेक्टमध्ये सेंडरचा अकाउंट नंबर, ओबी डॉट पेमेंट जर कॉल केलं ओबी मध्ये सेंडरचा अकाउंट नंबर, रिसिव्हरचा अकाउंट नंबर आणि अमाऊंट असे सगळे डिटेल आहे ते पेमेंट होऊन जाईल. कुठेतरी रिलेट होतंय तुम्हाला काय बोलतोय? आता अजून एक पॉईंट, हे लिटरली कोर जावा आहे बरं का रे, जस्ट ए रिव्हिजन. हे कळत नाही म्हणून जर तुम्ही रिफंड मागत असाल तर अख्ख्या जावातनं स्वतःला रिफंड करा बरं का. दिस इज कोर जावा. लेस मला तरी वाटतं मी बेटर डिलिव्हर करतो राईट. येस. 2 मिनिटं राईट. नोट्समध्ये मी गॉन शब्द लिहिला. आता गॉन म्हणजे ते कळावं तुम्हाला गॉन काय आहे म्हणून फक्त सांग. मला सांगा
ही लाईन झाल्यावर काय घडलं? हीपवर एक ऑब्जेक्ट बनला, ओबी इज पॉइंटिंग टू इट. आता कोर जावातले भारी भारी डायग्राम काढल्या तर समजून. सो ओबी इज पॉइंटिंग टू दिस. त्यामुळे जी जी मेथड कॉल कराल ती ह्या ऑब्जेक्टच्या डेटावर काय करेल? ऑपरेशन परफॉर्म करेल. यू आर अवेलिंग सर्व्हिसेस ऑन व्हॉट दिस डेटा. फाईन. आता जर मी ओबी इक्वल टू नल केलं तर काय होईल बरं? सर त्यामुळे ओबी याला पॉइंट करायचा बंद करेल. सर मग ह्या हीपवरचा ऑब्जेक्ट काय समजलं जाईल? गार्बेज. आणि गार्बेज कलेक्टर त्याला फ्री करेल. ऑब्जेक्ट इज गॉन. गॉनचा अर्थ कळलं? तुमच्या हातातनं तो गेला. दोनच शब्द कळवायचे. वाय यू आर क्रिएटिंग ऑब्जेक्ट, आणि एखादा ऑब्जेक्ट गॉन म्हणजे कसं होतं? त्याला नल करा, गार्बेज कलेक्टर उचलून त्याला घेऊन जा. ठीक आहे. आता जाऊया आपण हॅज. Object is gone. Means okay. Yes. तर बाकी तुम्हाला कळेल. मेन आपल्याला हॅज अ. फाईन. हॅज अ रिलेशन. सर हॅज अ रिलेशन. सर एखाद्या क्लासमध्ये बघा, आत्ता कोणती रिलेशनशिप आहे का? नाहीये. पण सर एखाद्या क्लासमध्ये जर तुम्ही दुसऱ्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवत असाल, हे बनवू शकतो ना रे. जर मी इथे इंट आहे, ते प्रायव्हेट पब्लिक नंतर बघू, आधी डेटा मेंबर बनवू शकतो ना रे मी, आणि त्याला व्हॅल्यू देऊ शकतो ना रे मी. मग मी एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट पण मी काय करू शकतो? न्यू करू शकतो. काय करू शकतो ना. येस, आय विल रिमूव्ह दिस. आता मला सांगा, या स्टोरीमध्ये काय घडेल? जर समजा थोड्या वेळासाठी जर आय असता, तर तुम्ही इथं काय इमॅजिन केलं असतं? सांगा. ए चा ऑब्जेक्ट बनवाल त्यावेळेस तुम्ही काय एक्सपेक्ट करताय रे हीप वरती? मेमरी फॉर आय अँड मेमरी फॉर व्हॉट? ओबी. आता ठीक आहे, आपण याला काहीतरी ओ ए असं म्हणू, राईट? ओबी म्हणजे हा बीचा. हे कळलं का तुम्हाला? ऑब्व्हियसली मेमरी मॅनेजमेंट डायग्राम अशी नसते, तुम्ही कोर जावात बघितलं. आता सध्याला मला दाखवायचं की एच्या ऑब्जेक्टमध्ये आय हा पण मेंबर असणार आहे, आणि काय दुसऱ्या क्लासचा ऑब्जेक्ट हा पण काय असणार आहे? मेंबर असणार. कारण आता मेमरी लेआउट ड्रॉ करत बसू शकतो, लेक्चर कोर जावाच होईल, राईट? सो व्हिज्युअलाइज होण्यासाठी, राईट? आता मला सांगा, ही डायग्राम का बनली? कारण एखाद्या क्लासमध्ये दुसऱ्या क्लासचा ऑब्जेक्ट काय तुम्ही ऍज अ मेंबर डिक्लेअर केला. सो कॅन आय से ए हॅज अ बी? ए चा ऑब्जेक्ट हॅज ए आय ऍज अ डेटा मेंबर? मुळात ह्याला नसतं हॅज ए. हॅज ए कुणाला असतं? ऑब्जेक्टशी रिलेटेड. म्हणून मी तो आय नव्हतो काढत, कारण का आय स्टोरीचा भागच नाहीये. जर एखाद्या क्लासमध्ये दुसऱ्या क्लासचा ऑब्जेक्ट किंवा अजून वेगवेगळ्या क्लासचे जर ऑब्जेक्ट ऍज अ मेंबर असतील, तर त्या क्लासमध्ये कोणती रिलेशनशिप आहे? हॅज ए रिलेशनशिप. ए हॅज ए बी. बी चा काय घेणार? ए हॅज ए बी. ए हॅज ए बी. ए हॅज ए बी. इज दिस क्लिअर? येस. हॅज अ रिलेशनशिप म्हणजे काय सर? येस, वेन एव्हर यू आर क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास इंटू व्हॉट? अनदर क्लास. का करायची सांगतो मी. आता इथपर्यंत कळलं? येस. सेकंड पॉइंट, इनहेरिटन्सची गरज आहे का इथे? आहे का कुठे? अरे बिना इनहेरिटन्स जर असता तरी काय फरक नसता पडला, राईट? सो एक्सटेंड कीवर्डची गरज नाहीये. का बरं? येस, कारण का तुम्हाला जस्ट एक ऑब्जेक्ट आतमध्ये बनवायचा. जस्ट ऑब्जेक्ट क्रिएशन इनसाइड द वर्ड क्लास. त्यामुळे इनहेरिटन्स हे तुम्हाला जर कम्पेअर करायला लावलं तर द्यायचं उत्तर. इज दिस क्लिअर? आता नीट ऐका. या स्टोरीमध्ये ए क्लासला यू आर कॉलिंग ऍज अ डिपेंडंट क्लास.
वाय? बिकॉज ए क्लासला बी क्लासच्या ऑब्जेक्टची गरज. सो ए इज डिपेंडंट ऑन बी. बरोबर का? ए इज ए डिपेंडंट क्लास. आणि व्हॉट इज बी? बी इज ए DENCY क्लास. डिपेंडन्सी क्लास. सर इथं का नाही लिहिलं? अरे क्लास बघ, ए ला काय म्हणणार तुम्ही? डिपेंडंट. ए इज डिपेंडंट ऑन बी ना रे. ए हॅज अ बी, म्हणजे ए ला बी ची गरज आहे. ए इज व्हॉट? डिपेंडंट क्लास. बी इज कॉल्ड एज व्हॉट? डिपेंडन्सी क्लास. जो क्लास डिपेंडन्सी असतो त्याचा ऑब्जेक्ट कुठल्या ना कुठल्या तरी क्लासमध्ये काय केलेला असतो? क्रिएट केलेला. आधी हे डायजेस्ट करा, मला सांगा हे डायजेस्ट झाले कशा? येस ऑनलाईन रिप्लाय लागेल आता, कारण का नवीन टर्मिनॉलॉजी कळत आहे. सो सिंपल, ज्या क्लासचा ऑब्जेक्ट एखाद्या क्लासमध्ये बनवलाय तर तो क्लास हा डिपेंडन्सी क्लास असतो. आता कन्फ्युजन होईल ना, कारण का ऑलरेडी तुम्ही बघितलं युट्यूबवरती डिपेंडन्सी इंजेक्शन, डिपेंडन्सी लुकअप, सेटर इंजेक्शन, सगळं आता ते केओस होणार आहे. लिव्ह इट, ते लांब ठेवा. राईट, अख्खा आठवडा त्याच. आता 2 शब्द. एखाद्या क्लासला डिपेंडंट का म्हणणार? मला सांगा, तुम्ही म्हणला मला ए चा ऑब्जेक्ट बनवायचा. मला सांगा, तुम्ही देव आहात, ठरवलंय सचिन नावाचा माणूस बनवायचा. काय लागेल रे देवाला माणूस बनवायला? डोकं लागेल, शरीर लागेल, हात लागेल आणि काय लागतील? पाय लागतील. हे इंडिव्हिज्युअली क्लास आहेत ना रे. हँड क्लास, फीट क्लास, हेड क्लास. म्हणजे एक माणूस बनवण्यासाठी यू आर डिपेंडंट ऑन व्हॉट? दीज मेनी क्लास. एक गाडी बनवायची, टायरच्या कंपन्या म्हणल्या आम्ही टायरच बनवणार. कशी बनवाल तुम्ही गाडी? गाडी बनलं, टायरच्या कंपनीने टायरच नाही बनवायचे ठरवले, रबरच नाही देणार म्हणले. कसं गाडी बनवून काय सर? सो द कार इज डिपेंडंट ऑन व्हॉट? टायर. कार हॅज अ टायर, कार हॅज अ इंजिन. कळलं ना? म्हणजे कार आता टाईप करायला होता का तुम्ही? होईल का विजय? क्लास कार, त्याच्या आतमध्ये काय? इंजिनचा ऑब्जेक्ट, टायरचा ऑब्जेक्ट. मग टायरला टायरचे फीचर असतात ना, विच कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग डेट वगैरे वगैरे. आता टायरचे जे काही फीचर असेल ते टायर क्लास. इंजिनचे जे काही फीचर, इंजिनला पण असतं ना, सीसी, HP, हे सर्व. इज दिस क्लिअर? डन. आता डाऊट आहे का काय डिपेंडंट आणि डिपेंडन्सी? एकदा मी चॅट बघ. काय जिगर घेऊन तुम्ही 6 महिन्यात फुल स्टॅक करता मला माहित नाही. 2 शब्दांनी तुमची तारांबळ झाली. राईट, म्हणजे स्टील यू आर इन बेसिक. राईट. नेक्स्ट नेक्स्ट, नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, तुम्हाला कळण्यासाठी सांगतोय. डिपेंडन्सी अँड डिपेंडंट, पण आता डिपेंडंट अँड डिपेंडन्सी क्लास आर कोर आयडिया बिहाइंड डिपेंडन्सी इंजेक्शन. डोंट वरी, मी आज सुरू नाही करणार. मला एवढं कळलं, पोरांना डिपेंडन्सी इंजेक्शन जर नीट शिकवायचं असेल तर आधी तुम्हाला गाडी एवढी फिरवून आणा. ओके, मला सांगा इथपर्यंत आता तुम्हाला काही अडचण? सो हॅज अ रिलेशनशिप कळली. येस. आता थोडासा एक इंटरव्ह्यू वाला पार्ट कव्हर करतो आणि परत आपण हॅझलाच जाऊया. राईट, इंटरव्ह्यूवर विचारेल तू एवढा छान बोलतोय, राईट, एवढा छान बोलतोय, तर अजून 2 प्रश्नांची उत्तरं दे. राईट, कोणत्या 2 प्रश्नांची? तर तो म्हणेल टाइप्स ऑफ हॅझरी. आता हा ऍक्च्युली स्प्रिंग बोर्डचा लेक्चरचा भाग नाही. राईट, तुम्ही ह्याच्यात एवढंच बघाल हॅज आणि इज कशामध्ये? कोर्स कंटेंटमध्ये. मी थोडं स्ट्रेच करतोय, थोडंसं विषयांतर होईल, पण म्हटलं ठीक आहे हा मुद्दा आपण कव्हर करू. 2 प्रकारच्या हॅज अ रिलेशनशिप. एकाला बोलतात ऍग्रिगेशन. ऍग्रिगेशन, दॅट इज व्हॉट? वीक रिलेशनशिप. इट इज हॅज अ, बरं का रे, इट इज हॅज अ रिलेशनशिप. अँड सेकंड इज कॉल्ड एज व्हॉट? कंपोजिशन. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? स्ट्रॉंग रिलेशन. एनीबडी इज हॅव्हिंग आयडिया अबाउट? कुणाला आहे का असं माहित आहे की हॅझचे असे 2 प्रकार होते?
आणि हा त्यांच्यातला फरक. विचार ना, इंट्रोडक्शन टू हॅज अ वर बोलला ना, तर हॅज अ येणारच, कारण ऑटोवॅड बोललाय ना तुम्ही. आणि त्याला लिहिलं स्प्रिंग बूट फुल स्टॅक जावा विथ कन्फिगरेशन. तो म्हणणं व्हॉट इज हॅज अँड व्हॉट इज टाईप ऑफ. विचारलाच गेला पाहिजे. अख्खं स्प्रिंग बीन आणि कंटेनर ह्याच्या इर्द गिर्द फिरत. ओके. नाही, ऍक्च्युली इनर क्लासनी नाही, ती ऑब्जेक्ट क्रिएशननी त्याचा डिफरन्स सांगतो की इनर क्लास आपल्याला मलाही वाचण्यात वाचलं ते इनर क्लासच्या रिलावती भोवती फिरते, राईट. ओके. बट दॅट इज वेन यू क्रिएट दी ऑब्जेक्ट. हा दोन मुद्दे जर नाही कळले ना, वाईट नका वाटून घेऊ बरं का. मला हॅज अ तुम्हाला कळलं, येस, दिस इज बोनस, आय एम टीचिंग. मला माहिती आहे लेक्चर इथे इथनं पुढचं लेक्चर सोपं आहे, नंतरचं उद्याचं सोपं आहे, परवा सोपं आहे. मला हा मनात होता हा मुद्दा घ्यायचा का नाही. हा इंटरव्ह्यू क्वेश्चन मध्ये पण नाही विचार करा, म्हणजे आपल्या नोटच्या खाली असणार. पण परत एकदा म्हणलं ठीक आहे, ऍटलीस्ट डिझाईन पॅटर्न नाही तर ऍटलीस्ट आपण काहीतरी मुलांना देऊया. हे दोन मुद्दे जर जड गेले तर लिव्ह इट, डोक्याला ताण नका की तुम्हाला हॅज अ कळलं. येस. ओके. ऍग्रिगेशन म्हणजे काय, वाय यू आर सेइंग वीक रिलेशनशिप, राईट. ओके. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. स्टुडंट अँड कोर्स हे दोन क्लास आहेत. कोण कशाच्या आत असेल आधी सांगा मला. कोर्स हॅज अ स्टुडंट आहे का स्टुडंट हॅज अ कोर्स? स्टुडंट हॅज अ कोर्स ना, म्हणजे स्टुडंट क्लासमध्ये कोर्स क्लासचा ऑब्जेक्ट असेल. इथपर्यंत आला. तर देन वाय यू आर सेइंग इट इज अ वीक रिलेशनशिप. ओके. ट्राय टू अंडरस्टँड इट. ट्राय टू अंडरस्टँड. मी आत्ता दोनच बॅच घेतो. कोर्स 1, आता मी न्यू वगैरे लिहित नाही, असं समजा की सरांनी ऍडव्हान्स जावाच्या कोर्सचा ऑब्जेक्ट बनवलाय, बरोबर का. आणि कोर्स 2 काय आहे, स्प्रिंग बूट अँड मायक्रो सर्व्हिसेस, राईट. ओके. येस, हे दोन कोर्स बनवले. मला सांगा, मी आधी ऍडमिशन मुलं बोलवली का आधी कोर्स लॉन्च केली? कोर्स लॉन्च केलं. कारण मला माहित नाही ह्या कोर्सला किती मुलं आहेत. आता मी स्टुडंट 1 ऑब्जेक्ट बनवला आणि त्याला काय म्हणलं, नीट ऐका, तुला रोल नंबर 101 आहे बरं का, तुझं नाव ए आहे बरं का, तू कुठल्या क्लासला ऍडमिशन घेणार आहे? तो म्हणला मी स्प्रिंग बूटला. आर यू गेटिंग? गॉन शब्दाची गरज इथं पडेल. स्टुडंट 2 आला, म्हणलं मला पण ऍडमिशन घ्यायचं, त्याच्याबरोबर आला, सर मला पण स्प्रिंग बूटलाच घ्यायचं, तुझा रोल नंबर 102. तसेच स्टुडंट 3 आला, म्हणलं नाही सर मी ऍडव्हान्स जावासाठी घेतो, राईट, मी अजून बिगिनर आहे, 103. आता कोर जावा एवढं व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे, राईट. आपण प्रोजेक्ट करणार आहे त्यावेळेस जमणार. आता फक्त मला इंटरव्ह्यूवरचा तुम्हाला सामना करायचा, ह्याचा फक्त एक व्ह्यू बनतोय का डोळ्यासमोर. ही 3 पोरं क्लासला आली. 3 क्लास मधल्या ह्या 3 पोरांनी डेमो लेक्चर्स केले. पॉसिबिलिटी काय आहे रे? तिघं पण क्लास लावतील, नाही तर तिघही क्लास सोडून जातील. म्हणजे तिघांचे ऑब्जेक्ट मला नल करून गॉन करावे लागतील ना. बरोबर ना. पण कोर्सचे ऑब्जेक्ट काय राहणार आहेत? एक्झिस्ट राहणार. आर यू गेटिंग? म्हणजे स्टुडंटचे ऑब्जेक्ट जरी नल झाले तरी कोर्सचे ऑब्जेक्ट स्टेबल राहणार आहे, कारण मी कोर्स ऑब्जेक्ट कसा बनवला, C1 इक्वल टू न्यू कोर्स ऍडव्हान्स जावा, C2 इक्वल टू न्यू न्यू मी काय बोलतोय ते कळलं ना, म्हणजे असं कोर्स C1. बघा आता कळतंय का तुम्हाला, राईट. लेट मी एक्सप्लेन. मी म्हणलं ना कोर जावा तगडं लागेल इथे, राईट. लिटरली आपण डिझाईन पॅटर्नच्या मोडकडे चाललोय, राईट. कसा तुम्ही शिकला गेला कोर्स, आणि मी इथं काय लिहिलं, ऍडव्हान्स जावा. नंतर ज्यांनी हायबरनेट केलं त्यांना कळत असेल, आपण कंपोजिट की बनल ती फिलॉसॉफी, राईट. कोर्स 2 मी इथं काय म्हणतोय, स्प्रिंग बूट अँड मायक्रो सर्व्हिसेस, आणि इथं 2 ऑब्जेक्ट. बरोबर बनवले का? चला स्टुडंटचा ऑब्जेक्ट कसा बनवा, स्टुडंट S1 कसा बनवला रे कोर जावा, स्टुडंट 101 रोल नंबर हे असेल ना पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, ए आणि काय पाठवला, सी. हे ह्या व्हॅल्यूज आहेत ना रे. पण सर एक व्हॅल्यू तुम्ही काय पाठवता एका क्लासचा ऑब्जेक्ट, कारण त्याचं कारण हे आहे, क्लास स्टुडंट इज हॅव्हिंग व्हॉट, सांगा बरं, खटखट खटखट सुचतंय. त्याच्यामध्ये रोल नंबर असणार आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे, नेम असणार आहे, आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, कोर्स असणार. असं मानू की आपण एकाच कोर्सला ऍडमिशन देणार, एका मुलाने एका वेळी एकच करायचं, असा आपला नियम. एक क्लिअर सगळ्यांना?
मला सांगा स्टुडंट 1 रोल नंबर आता कन्स्ट्रक्टर आहे असं व्हिज्युअलाइज करताय. रोल नंबर मध्ये 101 जाईल, नेम मध्ये ए जाईल आणि सी मध्ये काय जाईल रे ऍडव्हान्स जावा. अजून एक विद्यार्थी आला म्हणला ऍडव्हान्स जावा नाही काय होतं आपलं स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस आणि नंतर आपण काय पण असं केलंय का रे? बरं ठीक आहे राहू दे ऍडव्हान्स जावा. पण आपलं ठरलंय पहिल्या स्टुडंटला आपण काय देणार आहे स्प्रिंग बूट अँड मायक्रो सर्व्हिसेस बरोबर ना? येस. तसाच मी अजून एक ऑब्जेक्ट बनवला S2 नावाचा. त्याला सांगितलं बाबा तुझं नाव काय 102 क्लासचं फीज मॅनेजमेंट लिटरली ह्या डेटाबेसवरती डिझाईन. येस काय केलं मला सांगा स्टुडंट 2 बनवला त्याला पण कोणता ऍक्सेस दिला स्प्रिंग बूट अँड मायक्रो सर्व्हिसेस. अजून एक बनवला C3 त्याला सांगितलं तुझं नाव काय सॉरी C1 CCC 103 आणि S. डन क्लिअर येस. विचार करा ह्याचा जर म्हणलं कोर जावाचं ऍप्लिकेशन बनवा तर तुम्हाला ते बनवता आलं. रेस्ट एपीआय मायक्रो सर्व्हिसेस तुम्ही लिहिणार लक्षात कळ जावाला काय एवढा पगार दिला जातोय विथ सगळे स्किल सेट तुमच्या रेझ्युम मध्ये असते प्लस रेफरन्स असेल तर इंटरव्ह्यू पण अवघड होत नाही कारण विश्वास असतो की इज अ गुड गाय आपल्या प्रोजेक्ट मध्ये चालून जाईल राईट. आता नसेल तो स्टुडंट पण त्याला तसं ते पॅकेज पण मिळालं राईट. 14 लाखावरनं 24 लाखाला कसं शिफ्ट व्हायचं ते तेवढा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे तगडा लाईव्ह एक्झाम्पल आहे राईट लिटरली. बरं एनी हाव राईट मला विषयांतर नाही करायचं. मला सांगा ही स्टोरी कळली स्टुडंट हॅज ए व्हॉट कोर्स. आता मला सांगा गॉनचा अर्थ काय S1 S2 S3 नल केले ही दोन मुलं सोडून गेली S1 S2 हे बरोबर ना म्हणून कोर्स डिलीट करायचा का रे मी नाही ना दुसरी येतील की माझ्याकडे ऍडमिशन 2 पोरं गेली म्हणून मी कोर्स नाही बंद करणार. हे कळलं का मी परत ऍडव्हर्टाइजमेंट करेन आणि परत दुसऱ्या ऍडमिशनला अट्रॅक्ट करेन. आर यू गेटिंग अशी जर रिलेशनशिप असेल दिस इज कॉल्ड एज व्हॉट वीक रिलेशनशिप. याचा अर्थ आहे कोर्स स्टील एक्झिस्ट. कळलं का तुम्हाला म्हणून तर बघा ना कोर्सच्या ऑब्जेक्ट कोर्सला तुम्हाला कळतंय का मला हे सांगायचंय कोर्सचा व्हेरिएबल इथं डिक्लेअर केलाय पण मी न्यू इथे नाही केलं रे. न्यू इथं केलं असतं तर काय झालं असतं स्टुडंट बरोबर कोर्सचा ऑब्जेक्ट पण गायब झाला असतं. समजा मी इथंच न्यू केलं असतं तर काय झालं असतं कोर्स स्टुडंटच्या ऑब्जेक्ट बरोबर कोर्सचा ऑब्जेक्ट पण काय गेला असता पिक्चर मधून निघून गेला असता. म्हणून मी जरी हॅज अ रिलेशनशिप असली तरी कोर्सचा ऑब्जेक्ट स्टुडंट क्लासच्या बाहेर म्हणजे मेन मध्ये बनवतं आणि तो ऑब्जेक्ट मी याला पॅरामीटर म्हणून पाठवतो. अशा रिलेशनशिपला काय म्हणतात ऍग्रिगेशन म्हणजे ऍग्रिगेशन हॅज अ टाइपचं एक रिलेशनशिप. म्हणजे इवन दो स्टुडंट लिव्स कोर्स रिमेन्स ऍज इट इज. जर तुम्हाला असं तुमच्या प्रोजेक्टमध्ये लागणार असेल तर तुम्ही प्लीज हॅज अ वाला ऑब्जेक्ट त्या क्लासमध्ये न्यू करू नका. पण सर मला सांगा जर एखाद्या माणसालाच पृथ्वी तलावरनं उचलायचं तर देव काय करेल तो तुमचे हातपाय खाली ठेवेल सगळ्याच घेऊन जाईल ना का म्हणजे माणूस उचलायचं ठरल्यावर त्याच्याबरोबर हातपाय पण वर आले पाहिजेत ना रे. एक्झॅक्टली मला सांगा मग क्लास पर्सन मध्ये जर क्लास हँड म्हणजे हँड H फीट F असेल तर ह्यांचं न्यू तुम्हाला कुठं करावं लागणार आहे क्लास मध्येच करावं. थांबा 2 मिनिटं कन्फ्युजन होतं. हॅज अ रिलेशनशिप म्हणजे काय एखाद्या क्लासमध्ये एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केलं म्हणजे यू हॅव अचिव्ड व्हॉट हॅज अ रिलेशनशिप. आता न्यू कधी करताय त्याच्यावरती ठरतं इट इज ऍग्रेशन वाली हॅज आहे का कंपोजिशन वाली. मला सांगा या क्लासचा ऑब्जेक्ट जर मी इथंच न्यू केलं इथं करा किंवा तू सर आम्ही तर काय करतो माहितीये का असं कन्स्ट्रक्टर कॉल झाल्यावर मेंबर इनिशियलाइज करतो I=-1 आणि मग आम्ही OB= काय करतो न्यू बी करतो. म्हणजे मला सांगा शेवटी इथं केलं काय आणि इथं केलं काय तुम्ही हॅज अ वाल्या क्लासला इन्स्टन्शिएट कुठं केलं या आउटर क्लासच्या आतच केलं तर तुम्ही कुठल्या टाईपच्या आहात कंपोजिशन टाईपच्या परत इंट कुठल्या टाईपच्या आहात कंपोजिशन टाईपच्या. या सिनॅरिओ मध्ये मला सांगा कन्स्ट्रक्टर कॉल झाल्यावर जर हा ऑब्जेक्ट बनतोय तर डिस्ट्रक्टर कॉल झाल्यावर तुम्ही लॉजिक लिहिलं असेल ना त्याला डिस्ट्रॉय करायचं. म्हणलं ना वाय कोर जावा इज डिफिकल्ट. आता तुम्हाला थांबा हे लागणार होतं थोडं हळूहळू व्हिज्युअलाइज करू राईट काय हरकत. लेट मी एक्सप्लेन.
मला सांगा, बरं जाऊ द्या, मी सगळंच डिलीट करतो, आपण परत ड्रॉप. मला सांगा, ए क्लासचा ऑब्जेक्ट बनला, बनला, बनला. आय ला मेमरी मिळाली, मिळाली. ओबी ला मेमरी मिळाली. अजून आय मध्ये काहीच नाही. त्यासाठी काय कॉल करावं लागेल? कन्स्ट्रक्टर. सो आय मध्ये तुम्ही -1 ठेवलं. तसंच न्यू केल्यावर ह्याचा ऑब्जेक्ट बनेल ना रे. मला सांगा, ऑब्जेक्ट बनल्यावर आता हा ओ ए लिहा, राईट? एचा ऑब्जेक्ट आहे बरं का, एचा. जर हा ऑब्जेक्ट बनतोय, कन्स्ट्रक्टर कॉल होतोय, तर मी ह्याचा डिस्ट्रक्टर पण लिहिला असेल ड्यू टू माय नीड. ज्यावेळेस हा ओबी, मला सांगा, ही लिंक तुम्ही हा ओबी गॉन म्हणाल, ओबी एचा ओए काय कराल तुम्ही? नल कराल. त्याचा ऑब्जेक्ट अख्खा गार्बेज कलेक्ट होईल ना. मग त्या केसमध्ये ह्या क्लासचा डिस्ट्रक्टर कॉल होईल. मग डिस्ट्रक्टर कॉल झाल्यावर तुम्ही काय कराल? हा ऑब्जेक्ट पण तुम्ही काय करा? नल करा. रादर फिलॉसॉफी असे, व्हॉट गार्बेज कलेक्टर डज रे? ह्या ऑब्जेक्टची मेमरी फ्री करणार आहे. गेलं का रे सगळं? येस. म्हणजे सर आउटर क्लास बरोबर इनर क्लास पण गेला, कारण का इनर क्लासच्या आतमध्ये तुम्ही त्या ऑब्जेक्टला काय केलंय? इन्स्टॅन्शिएट केलं. म्हणजे सर ह्या क्लासचा ऑब्जेक्ट या क्लास ए क्लासमध्ये जर तुम्ही इन्स्टॅन्शिएट करत असाल, मग कन्स्ट्रक्टर मध्ये असो, मेथड मध्ये असो किंवा मेंबर इनिशियलायझेशन जागी असो, तर ते कोणत्या टाईपचं रिलेशनशिप आहे? कंपोजिशन. कंपोजिशन फिलॉसॉफी ही सांगते, बाहेरच्या क्लासचा ऑब्जेक्ट जर गॉन झाला, तर इनर पण त्याच्याबरोबर गॉन झाला पाहिजे. माणूस मेला म्हणजे त्याचे हातपाय जिवंत नाही राहत, हातपाय पण डेड होतात. आर यू गेटिंग दिस पॉइंट? ही फिलॉसॉफी असेल तर तुम्हाला हॅजच पण कोणत्या टाईपची बनवावी लागेल? कंपोजिशनची. जर तुम्ही कंपोजिशनची हॅज बनवताय, तर तुमच्या डोक्यात काय आहे? इनर, हे कळलं ना, ह्या आतल्या क्लासचे हॅजवाल्या क्लासचे इन्स्टन्शिएशन तुम्हाला कुठं करावं लागणार आहेत? त्या क्लास. आता बघा बरं, मी आता ह्याला मी ऍग्रिगेशन म्हणलं होतं. वाय आय एम सेइंग ऍग्रिगेशन? कारण तुम्हाला ह्या क्लासमध्ये कुठंच सीचा न्यू भेटणार. तुम्ही कोर्सचा न्यू कुठे करणार आहात? मेन मध्ये. सपोज ही मेन मेथड आहे, राईट? त्या मेन मध्ये आणि जसं तुम्ही इंटिजर आणि स्ट्रिंग पाठवताय, तसं तुम्ही ह्या कोर्सची व्हॅल्यू त्याला काय पाठवताय? ऍज अ पॅरामीटर. जर असं असेल, म्हणजे इनर क्लासवाल्याचा इन्स्टन्सिएशन जर तुम्ही मेन ऍप्लिकेशन मध्ये कुठेतरी करत रादर आउटसाइड ऑफ बोथ द क्लासेस, म्हणजे ह्याच्यात पण नाही करत, ह्याच्यात पण नाही करत, आउटसाइड ऑफ बोथ द क्लासेस करताय. बघा, इज इट हॅज अ? येस सर. कारण का एखाद्या क्लासमध्ये दुसऱ्या क्लासचा ऑब्जेक्ट व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, हॅज आहे. इंटरव्ह्यू विचारेल कुठल्या टाईपचा? ऍग्रिगेशन. आता तर रिलेट होत आहे. नेक्स्ट, दिव्येश बोल, तुझ्या स्माइल मध्ये काय आहे? कन्फ्युजन आहे का काही वर्ण गेलं? कोर जावाचं मी नाही कव्हर करणार, राईट? कारण विषयांतर लेवल, मला आजचा टॉपिक तुम्हाला डिपेंडन्स बरं विचार तरी हो किंवा नाही मी ठरव. नाही सांगणार ते. कोर जावाचा क्लास करा तुम्ही कुणाकडून तरी आणि मिळवा. तो म्हणतो एच्या ओबीला कुठं मेमरी भेटेल. आता मी हे ड्रॉ आकाशीच म्हणलं ना, हे ड्रॉ करत बसलो तर आपण आलोय कशासाठी? रिलेशनशिपसाठी. विल अवे फ्रॉम इट. लेक्चर्स बघा, नोट्स बघा आणि तुम्ही ठरवा कुठं आहे. क्लोनेबलचं लेक्चर करा, तुम्हाला अख्खं मेमरी मॅनेजमेंट कळून जाईल, राईट? प्लीज प्लीज प्लीज, आम्ही इतकंही मागं नाही जाणार की व्हेरिएबलला मेमरी कशी मिळते, राईट? 50,000 फी देता का? मग तुमचे सगळे डाऊट मी नोट करतो. जीवन या, मी पण जीवन, परत हे सगळ्या डाऊटचे उत्तर कोर जावा म्हणून देतो. मला घाम फुटला रे त्या ओबीचा मेमरी लेआउट काढायचा. साधा ऑब्जेक्ट साधा बनवायला 1-1 तास कोर जावात गेलाय, राईट? इट्स नॉट इझी. वरनं मला हे दडपण आहे की हे लेक्चर अवघड नको आहे. ठीक आहे? प्लीज प्लीज थोडंसं इतकंही मागे नका जाऊ. व्हॉट इज क्लास अँड ऑब्जेक्ट? कंपोजिशन मध्ये काय सांगा? मी हे उदाहरण घेतलं. आता ह्युमनच्या ऐवजी मी काय घेतलंय? हे उदाहरण घेतलंय. बघा बरं, ह्याच्यावर तुम्हाला गेस होतंय का? हाऊस जर डिस्ट्रॉय केलं पीएमसीनी, तर रूम मनाने पळत जातात का नाही? रूम पण डिस्ट्रॉय होतात ना. सो हाऊस म्हणजे सर, वेन एव्हर यू आर सेइंग क्लास हाऊस, बरोबर का? येस. व्हॉट यू विल से, राईट? आय गेस मी हॉल आणि बेडरूम असं काहीतरी म्हणलेलं आहे, राईट? येस. रूम इज अ हॉल, म्हणजे रूम काय आहे? बेडरूम. तुमच्या घराला जेवढ्या खोल्या आहेत तेवढे रूमचे ऑब्जेक्ट असतील, बरोबर ना? आणि आता बघा, ते दरवाजा पीएमसी वाले एक आयडी लिहून गेलेत, ह्या घर क्रमांक, राईट? तर तसा तुमचा काय असेल? स्ट्रिंग आयडी असेल, घर नंबर. हे कळलं का तुम्हाला? हाऊस ऍज आयडी, हाऊस ऍज अ हॉल, हाऊस ऍज अ बेडरूम.
पण रूम हा काय रे? क्लास. आता मला सांगा किती जणांना कळतंय? जर मी हाऊस क्लासचा ऑब्जेक्ट बनवेन, येते का फील तुम्हाला? हाऊस H इक्वल टू न्यू हाऊस. सो इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. काही कळलं का तुम्हाला? थोडंसं बघा जमतंय का? हाऊस, येस. कळलं का? येस, मी कोड करत नाही. आयडी इक्वल टू काय म्हणेन? जनरेट रँडम आयडी. रँडम एक नंबर जनरेट करा आणि तो आयडी देऊन टाका. आर यू गेटिंग? येस. मी हॉल बनवेन. हॉल इज इक्वल टू न्यू रूम. बरोबर ना? न्यू करेन आणि सांगेन बाय डिफॉल्ट प्रत्येकाचा हॉल मिनिमम 10 बाय 10 चा. ऑब्व्हियसली आता हॉल रूमचा कन्स्ट्रक्टर असेल ना इथे. येस आणि किचन सॉरी बेडरूम. बेडरूम. येस लेट्स से न्यू रूम. मापावर नका जाऊ मी अंदाजे लिहितो राईट. नाही तर तुमचा हॉल मोठा असेल. येस. आता बेडरूम एवढी गॅलरी असेल राईट. हे कळलं का तुम्हाला? मला सांगा ना हाऊसचा ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्ट होत असताना यू आर एक्सपेक्टिंग रूमचे ऑब्जेक्ट तेव्हाच बनले. आणि जेव्हा हाऊसचा ऑब्जेक्ट डिस्ट्रक्ट होता ना काय फायनलाइज मेथड आठवते? त्यावेळेस रूमचे ऑब्जेक्ट पण काय झाले पाहिजेत? डिस्ट्रॉय झालेच पाहिजे. ते डिझाईन फिलॉसॉफी आहे. कळलं का? बाकी कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर कोर जगातली कन्सेप्ट आहे. मी म्हणलं ना फिलॉसॉफिकल विचार करा. वेन यू राईट कंपोजिशन आणि वेन यू राईट ऍग्रिगेशन, इंटरव्ह्यूवर कोड लिहायला नाही लावणार तुम्हाला. इट विल ही ऑर शी विल आस्क यू व्हॉट इज थॉट इन युअर माइंड, की काय करतोय. कळलं का तुम्हाला? येस. जसं कोर्स. मला सांगा इथं जर कोर्सला इन्स्टन्शिएट केलं असतं, एक पोरगा म्हणला असता चाललो मी घरी, त्याच्याबरोबर तो कोर्स पण घेऊन गेला असता. मी काय करायचं मग? त्या दुसऱ्यांना कसं असेल? म्हणून ते तिथं. आता तर डिझाइन वाईज आलं डोक्यामध्ये. वन्स यू कोर्स संपेपर्यंत तुमच्याकडे एवढी भारी भारी एक्झाम्पल आहे. हा तुम्हाला हा प्रश्न आहे ना, ह्याचे कोड कसे करणार? अरे आपले प्रोजेक्टच असे जे आपण मायक्रो सर्व्हिस ते तर लय लांब राहिलं. रेस्ट एपीआय पण लांब राहील. त्याच्या आधीच आपण ह्या लेव्हलचं कोडिंग सुरू करणार आहे स्क्रॅच पासून. तेव्हा तुम्हाला कळेल कोर जावा कसं इम्प्रोव्हाइज होतं. परत एकदा म्हणतोय, आय नीड युअर कॉन्फिडन्स. ओके की हा हे मी जे आता मी लिटरली वरच्यावर टाईप करतोय. लिटरली हे कोड पुढे सगळे होणार आहे. ओके. सोपं सोपं करा. इंटरव्ह्यूवर तुम्हाला काय विचारणार? हॅज. हे बरोबर का? हॅज ए. अख्खं डिपेंडन्सी इंजेक्शन आणि स्प्रिंग कंटेनर ह्याच्या इर्द-गिर्द फिरतं. हॅज अ म्हणजे काय आधी मला सांगा? मी स्क्रीन नॉर्मलाइज करतो राइट? येस. आपण थोडंसं ब्रेनला कूल करूया. तुम्हाला हे काही दिसलं नाही पाहिजे. माझेच गेलं का सगळं? मलाच दिसेना झालं. ऑनलाईन थोडंसं एक 3-5 सेकंद 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया. स्क्रीनवर मी दिसतोय तुम्हाला? येस. तुम्हाला पण मी दिसतो. माझ्याकडे बघा. काय व्हिज्युअलाइज होतं? हॅज म्हणजे तुम्ही काय इमॅजिन केलं? एखाद्या क्लासमध्ये दुसऱ्या क्लासचा फक्त ऑब्जेक्ट व्हेरिएबल असणं. न्यूचा नका विचार. ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट व्हेरिएबल वेगळी कन्सेप्ट. आला इथपर्यंत? येस. ओके. आता तो इन्स्टन्शिएट त्या क्लासमधल्या कन्स्ट्रक्टरमध्ये करताय किंवा कुठल्या मेथडमध्ये करताय. सेटर इंजेक्शन, सेटर मेथड. कन्स्ट्रक्टर इंजेक्शन, कन्स्ट्रक्टरमध्ये. व्हॉट इज इंजेक्शन? ओबी मध्ये ऑब्जेक्ट ऍड कर. न्यू करणं ना, दॅट इज इंजेक्शन. कन्स्ट्रक्टर मध्ये केलं तर ते काय असेल? कन्स्ट्रक्टर इंजेक्शन. मी इंजेक्शन कन्सेप्ट शिकवत नाही, तुम्हाला फक्त रिलेटिव्ह करतो. म्हणजे सर एखाद्या क्लासमध्ये दुसऱ्या क्लासचा ऑब्जेक्ट व्हेरिएबल असणं हे हॅज अ प्रकारचं. आता हॅजचं ऍग्रिगेशन म्हणजे काय? त्याला इन्स्टन्शिएट तुम्ही त्या क्लासमध्येच करत असाल तर ते ऍग्रिगेशन वालं हॅज. सॉरी सॉरी माझं. त्याच क्लासमध्ये इन्स्टन्शिएट करत असाल तर ते कंपोजिशन. बरोबर का? येस. आणि जर त्या क्लासच्या बाहेर करत असाल म्हणजे मेन स्क्रिप्टमध्ये राईट, मेन जिथं तुमचं आहे तिथे किंवा तुमचं त्या दोन्ही क्लासच्या बाहेर म्हणजे कुठल्या तरी तिसऱ्या मेथडमध्ये राईट, तर त्याला तुम्ही काय म्हणाल? ऍग्रिगेशन. क्लिअर सगळ्यांना? येस. सो दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? हॅज अ रिलेशनशिप. सांगा आता इथं काही डाऊट आहे का? बिंदास. येस. ऑफलाईन ऑनलाईन माईक ऑन करू का? येस मी माईक ऑन करतो. मी म्हणलं ना तुम्हाला लेक्चर कळणार आहे, पण तुम्हाला ते बॅक ऑफ द माइंड एक दडपण येणार आहे, की अरे यार हे एवढं कसं असतं सगळं राईट? हां, बोला. ते 2 क्लास कुठले पण हां, कुठले पण. पण मोस्टली ते रिलेटेड असावं ना, म्हणजे स्टुडंट हॅज
इंजिन असं नाही चालणार ना. स्टुडंट हॅज बॉडी, अरे कुठले पण म्हणजे मलाही असे डाऊट आले होते राईट. म्हणलं ना तुम्हाला सगळ्यात मोठी चूक सांग काय, कोर जावा, डीएसए, चांगलं हँड्स ऑन, डिझाईन पॅटर्न. कम टू दिस. एमबीसी इज अ डिझाईन पॅटर्न, मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर इज अ डिझाईन पॅटर्न. पण तुम्हाला डिझाईन पॅटर्नचं चू पण कळून देणार नाही तरी मी ते शिकवून येणार. आणि आपल्याला कमिट केलं जातं की आमच्याकडे तुम्ही 6 दिवसात फुल स्टॅक डेव्हलपर. एकाने तर आता पायथन हॅक करायचं ठरवलेलं ना, सॉरी ईव्हीएम हॅक. आय डोंट नो किती रिलेव्हंट आहे. असो, डोंट वरी सर, हे कोड आम्हाला कळत नाही. विचार करा, अख्खं स्प्रिंग बूट हॅजवर डिपेंडेंट आहे. म्हणजे हे कोड किती वेळ येणार आहेत बघा सांगा. तुमचं काम आहे मला फक्त रिकॉल करून देणं. एम आय रायटिंग ऍग्रिगेशन और एम आय रायटिंग व्हॉट कंपोजिशन. ओके, हा मुद्दा आपण परत उचलूया. सेटर इंजेक्शन, कन्स्ट्रक्टर इंजेक्शन आणि काय मेथड इंजेक्शन वगैरे वगैरे. नाही, ह्याला दुसरी नावं आहेत. ऍग्रिगेशन इज कॉल्ड एज व्हॉट वीक रिलेशनशिप अँड इट इज कॉल्ड एज स्ट्रॉंग. वाय स्ट्रॉंग? बिकॉज एक्झिस्टन्स एकाचा डिस्ट्रॉय केला तर दोघांचाही जाणार आहे. सो देर विल बी नो, म्हणजे तुम्हाला कसं, तुम्ही ज्याला मेमरी लीक म्हणता राईट. म्हणजे तुम्ही मला सांगा गार्बेज कलेक्टर नसतं, मला सांगा ओबी इक्वल टू नल केल्यावर तुम्ही बिंदास ऍश्युअर असताना रे या ऑब्जेक्टची मेमरी फ्री होणार. येस, पण सी मध्ये तसं नव्हतं. पॉइंटर जर एका मेमरीला पॉइंट करतोय, तुम्हाला फ्री पी करावंच लागेल बरं का रे. फ्री पी करावंच लागेल. तुम्ही पी इक्वल टू जर नल केलं तर नो गॅरंटी की ही मेमरी फ्री होईल, ती तशीच राहील जवळ सिस्टम चालू. स्ट्रॉंगचा अर्थ असा की यू आर हॅव्हिंग दॅट ऍश्युरिटी की मेन ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय झाला तर आतले सगळे हॅझवाले विदाउट एनी डाऊट हे काय होणार आहे, डिस्ट्रॉय येच होणार. ठीक आहे. बरं, 2 मिनिटात डायग्राम ड्रॉ करतो. मेमरी मॅनेजमेंटचं आहे तर मला सांगा, दिस इज हाऊसचं ऑब्जेक्ट. एग्रीड? सांगा हाऊस मध्ये काय, आयडी इज अ इंटिजर व्हेरिएबल ना रे. त्यात व्हॅल्यू काय असणार, लेट्स आपल्या घराचा नंबर 10. हॉल काय आहे रे, ऑब्जेक्ट व्हेरिएबल आहे ते. तुम्हाला कळावं म्हणून मी गोल काढला होता, पण ते ऍक्च्युली काय, रूम क्लासचा ऑब्जेक्ट व्हेरिएबल आहे ना. येस, आणि सॉरी बेडरूम, बीईडी करतो. बेड इज ऑल्सो व्हॉट ऑब्जेक्ट व्हेरिएबल. तुम्ही ह्याला इन्स्टॅन्शिएट केल्यावर ही पोर अजून ऑब्जेक्ट बनणार आहेत ना. 500 रुपये जर तुम्ही दिले दर महिन्याला, लईच भारी शिकवलं की मी आज आवर्जून घेईन राईट. मी थँक्यू पण म्हणणार नाही तुम्हाला. ठीक आहे, गमतीने बोलतोय राईट. चहा पाच आहे मोर दॅन इनफ राईट. हे कळलं का तुम्हाला? सो आता मला सांगा, एच ला गॉन करू. कसं गॉन कराल एच ला? एच इक्वल टू काय करा, नल. म्हणजे काय होईल रे, ही दोरी कटा. आता गार्बेज कलेक्टरला काय वाटेल, हा ऑब्जेक्ट हा अनरेफरन्स्ड आहे, म्हणजे ह्याला काय करायचं, फ्री. मला सांगा, ह्यांची मेमरी क्लिअर झाल्यावर नकळतपणे ह्यांचं पण काय झालं रे, त्याला पॉइंट कर. हे पण गार्बेजच झाले ना. स्ट्रॉंग गॅरंटी आहे की आउटरचा उडवला तर इनर पण आपोआप उडणार आहे. आता कळलं स्ट्रॉंग काय, हे कळलं ना. तुम्ही उडी टाकल्यावर तुमच्या बरोबर दुसराही उडी टाकायला पाहिजे ना, तर ते स्ट्रॉंग रिलेशनशिप आहे ना. नाहीतर तू मेला जाऊ दे मी दुसरी बघतो आता असं वगैरे नको ना. कशी उदाहरणं देऊ राईट. एक क्लिअर पण व्हॅलिड क्वेश्चन. काही विचारा. ठीक आहे, मला नाही जमलं सांगायला तर लेट मी थिंक की मला हा प्रश्न का नाही पडला राईट. हा, काय काय. हम्म, हम्म. नाही कळलं म्हणजे असोसिएशन. हा, असोसिएशन. नाही, प्रश्न परत रिपीट करा. असोसिएशन. असोसिएशनचा अर्थ असाच आहे ना की इट इज two objects, right? That is, one object is associated with what? Another object. Yes, it comes under what? Relationship. As a relationship, right?
नाही, आता असोसिएशनला आपल्याला ते करावं लागेल की वेअर वी आर इन्स्टन्शिएटिंग. असोसिएशन शब्दाचा अर्थ इथेच थांबतो. वन ऑब्जेक्ट इज असोसिएटेड विथ व्हॉट? अनदर ऑब्जेक्ट. वीक आणि स्ट्रॉंग हे तुम्ही इन्स्टन्सिएशन वरतीच डिपेंडंट आहे. वेअर यू इन्स्टन्शिएट. मी इनर क्लास का नाही बोललो माहितीये का? कारण इनर क्लासचं ऑब्जेक्ट, इनर क्लासला अस्तित्वच तेव्हा येणार जेव्हा आउटर क्लास असेल. कळलं का तुम्हाला? त्यामुळे ते कंपॅरिझन मध्येच येत नाही. म्हणजे ते आणूच नका. अदरवाईज कन्सेप्टला मिनिंगच राहणार नाही. म्हणून मगाशी तो इनर क्लास म्हणला तर ते बाजूला काढलं, कारण तो थॉटच नाही, कन्सेप्टचा भागच नाही. तर वाय यू आर इंजेक्टिंग? मला माहिती इनर क्लासचा ऑब्जेक्ट तुम्ही त्या क्लासमध्ये बनवू शकता, क्लासच्या बाहेरही बनवू शकता. हे बनवू शकतो ना. आउटर डॉट इनर ओबी इक्वल टू न्यू आउटर डॉट न्यू इनर. ओके, येस. थांबा थांबा, अजून झालं नाही. मला आता फक्त इथं कन्क्लुजन हवंय. बाकी मरू द्या. हॅजचा अर्थ एवढा कळला सगळ्यांना? इतकं मला लेक्चर पुरतं, मोर दॅन इनफ. खालचं तुम्ही विसरून गेला किंवा रिवाइज केलं घरी जाऊन तरी चालेल. ओके, येस. ऑनलाईन मला एक रिप्लाय हवाय. व्हॉट इज मीन बाय हॅज? एवढं जरी कळलं. हॅज अ रिलेशनशिप इज क्रिएटेड वेन यू क्रिएट अन ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास ॲज अ डेटा मेंबर इनसाइड व्हॉट? अनदर क्लास. डेटा मेंबर, डेटा मेंबर, इन्स्टन्शिएशन वर्ड नाही. ओके, 10 वाजले. ठीक ठीक. थोडं पुढे जाऊया, राईट? एक रिअल यूज केस घेऊ. सपोज देर इज अ पासवर्ड एन्कोडर क्लास. कॉपी केलं तर चालेल हो का नाही सांगा, का मी टाईप करू? चालेल, येस. दिस इज अ क्लास ज्याला तुम्ही पासवर्ड पाठवा, तो तुम्हाला एन्कोड करून देईल. एन्कोड म्हणजे काय? तुम्ही पासवर्ड टाईप करताय. माझा पासवर्ड आहे सचिन, पण तो ज्यावेळेस नेटवर्क मध्ये जाईल त्यावेळेस तो असा काहीतरी बनेल. लेट्स से आपण असं म्हणू हॅश ई आणि काहीतरी डॉलर किंवा काहीतरी असं त्याचं एन्कोडिंग होईल, राईट? रॅन्डमली काहीतरी आणि तो, आणि तिकडे गेला की तो परत काय झाला पाहिजे? डिकोड झाला. तात्पुरतं लेख कोड मध्ये नका जाऊ. मला सांगा, पासवर्ड एन्कोडर इज हॅव्हिंग टू सर्व्हिसेस. सर्व्हिसेस ना, मेथड आहेत मलाही माहिती, पण सुरुवात लेक्चर हीच केली ना. यू आर क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ दिस क्लास. वाय? बिकॉज यू नीड इट. यू हॅव नीड ऑफ व्हॉट? ऑफ दॅट सर्व्हिसेस. त्यामुळे तुम्हाला याचा ऑब्जेक्ट बनवावं लागेल, कारण त्या मेथड पब्लिक आहेत ना रे, स्टॅटिक नाही. नाव देर इज अ क्लास युजर. प्रोजेक्टचा भाग आहे हा. क्लास युजर. युजर हॅज व्हॉट? प्रायव्हेट स्ट्रिंग युजर नेम. युजरला युजर नेम असतं. लॉग इन स्क्रीनचा कोड चालला. युजरला काय असतं? पासवर्ड. पण मला सांगा, ऑब्जेक्टमध्ये पासवर्ड मी आहे असाच ठेवला तर इट इज विजिबल? तो एन्कोड करून ठेवला तर जास्त बेटर आहे. फिलॉसॉफिकली जर ऑब्जेक्टमध्ये पासवर्ड मी टाईप करतो, पासवर्ड मला टेक्स्ट फील्ड मध्ये दिसतो, चालेल का नाही? तो नेटवर्क मधनं पण तसा चाललाय का नाही? तो काय झाला पाहिजे? एन्कोड झाला. गणित. मला सांगा, युजर क्लासमध्ये तुम्हाला लॉग इन साठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत, पण वाय यू आर डिक्लेअरिंग ऑब्जेक्ट ऑफ दिस क्लास? हा, का बरं? वाय यू आर डिक्लेअरिंग ऑब्जेक्ट ऑफ दिस क्लास? कारण युजरला त्याचा पासवर्ड काय करायचा आहे? एन्कोड डिकोड करायचं. दिस क्लास, युजर क्लासचा ऑब्जेक्ट वॉन्ट्स टू अवेल सर्व्हिसेस ऑफ व्हॉट? दिस क्लास. म्हणून त्यांनी हॅज केलं ना रे. फील होतंय? एखाद्या क्लासला या क्लासच्या सर्व्हिसेस वापरायचे म्हणल्यावर त्याला तुम्हाला काय करावं? त्याला ऍज अ मेंबर डिक्लेअर करावं लागतं. जे जे कंपनीज आहेत, कळलं का तुम्ही ऑटो वायर्ड का करता प्रोजेक्टमध्ये? कारण ह्या क्लासचं इन्स्टन्सिएशन कुणी करावं? स्प्रिंग कंटेनरनी करावं. मला पाहिजे ते. कळलं का तुम्हाला? येस. जाऊया नंतर. आता मला सांगा, दिस इज स्टोरी कळली? आता मला कोण सांगेल या क्लासचा मी ऑब्जेक्ट बनवेन, युजर क्लासचा कन्स्ट्रक्टरला किती व्हॅल्यू पाठवेल?
युजर क्लासचा हे मेन मध्ये कोड. आता इथं कसं हे नाही ना, मी दाखवलं असतो मग. ज्ञानेश्वर एक पासवर्ड कसा मग देणार? मला उत्तर 3 अपेक्षित होतं, कारण 3 डेटा मेंबर आहेत ना. येस, नाही. तुम्ही 2च पाठवणार आहात. सांगा कशा? युजर नाव येणार. युजर लॉग इन करताना 3 व्हॅल्यू कशा देईल? 2 देईल ना तुम्हाला. लॉग इन करताना 3 व्हॅल्यू थोडी देईल, 2च देईल ना. युजर नेम आणि काय? पासवर्ड. युजर लेट्स से युजर नेम इज सचिन अँड पासवर्ड इज व्हॉट? टीसी. आलो इथपर्यंत? आता मला सांगा, या स्टोरीमध्ये जर तुम्ही असं केलं तर कन्स्ट्रक्टरला किती व्हॅल्यू पास होतील रे? 2. स्ट्रिंग युजर नेम आणि काय? स्ट्रिंग पासवर्ड. आलो इथपर्यंत? आतला कोड काय असेल रे? दिस डॉट युजर नेम आणि दिस डॉट पासवर्ड इज इक्वल टू पासवर्ड. म्हणजे आलेल्या व्हॅल्यू आधी तुम्ही तुमच्या मेंबरमध्ये ठेवल्या. आता तुम्हाला पासवर्डचं एन्कोडिंगचं फॅसिलिटी अवेल करायची, बरोबर ना रे? मग त्यासाठी एन्कोडरला काय करावं लागेल? एन्कोडर इज इक्वल टू काय करावं लागेल? न्यू पासवर्ड एन्कोडर. हे बनवलं का ऑब्जेक्ट? आता वन्स यू नो, कळलं ना? कळतंय का तुम्हाला? येस. आता पुढे काय करेन मी? येस, मी असं करेन, दिस डॉट पासवर्ड इज इक्वल टू एन्कोडर डॉट एन्कोडर इज ऑब्जेक्ट ना रे, आणि त्याला कोणतं फंक्शन कॉल करेन मी? एन्कोड, आणि त्याला काय पाठवेन? पास. हे कळलं का? म्हणजे तुम्हाला कळावं म्हणून आधी कोर जावा घेतलं, पण ऍक्च्युली पासवर्ड मध्ये तुम्ही पासवर्ड काय करून ठेवायला पाहिजे? एन्कोड करून ठेवायला पाहिजे. आता ऑब्व्हियसली तुम्हाला इथं रिटर्न टाईप काय करावं लागेल? स्ट्रिंग करावं लागेल, बिकॉज युआर रिटर्निंग एन्कोडेड स्ट्रिंग. आणि इथं पण तुम्हाला काय करावं लागेल? स्ट्रिंग. आता नोट्स मध्ये वॉइड आहे, थोडं चालवून घ्या. कळलं का सगळ्यांना? दिस इज व्हॉट यू हॅव अवेल दिस सर्व्हिस. आता मला सांगा, जर युजरलाच मी इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक युजर इंस्टाग्राम वाल्याने डिलीट केला, त्याचं एन्कोडिंग स्ट्रॅटेजी पण काय झाली पाहिजे? ती ठेवून चालेल का? माझे हात पाय इथं ठेवले, मी वर चाललोय, चालेल का? नाहीये. एक्झॅक्टली ते एन्कोडिंग फॅसिलिटीची पण तुम्हाला काय नाहीये? गरज नाहीये. सो इट इज विच टाइप ऑफ हॅज अ कंपोजिशन. एक जस्ट एक्झाम्पल दिलं, रिअल यूज केस की तुम्हाला कुठं वापरलं तुम्हाला कळायला पाहिजे काय चाललंय त्या स्क्रीन. सो व्हॉट इज अ लाईन? हु इज डिपेंडंट? युजर इज डिपेंडंट ना, लक्षात ठेवा. युजर इज व्हॉट? डिपेंडंट. युजर इज डिपेंडंट क्लास आणि पासवर्ड इज व्हॉट? डिपेंडन्सी. खाली लिहा, कुठे लिहा? सॉरी, पासवर्ड एन्कोडर इज ए डिपेंडन्सी क्लास. डन. सो user has a what? Password encode. Done with this? कळलं हे एक्झाम्पल? टेन्शन नाही येत आहे ना? हे नाही तर मग दुसरं काय असा विचार येत असेल तर बघा, तो भेटला. सगळीकडे गेला एवढाच त्रास. ठीक आहे, हे लय सोपं आहे. ML वगैरे तर ह्यापेक्षा डेंजर आहे. इथं ते तुम्हाला कोर जावा येते, तिथं काहीच येत नाही, तुम्हाला टेस्ट करायचंय, ते विचार करा. येस, हळूहळू जाऊया. काय कळलं नाही विचारा, डोंट वरी. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ह्यातलं काही कळलं नसेल तर ते कोर जावाच असेल. कन्स्ट्रक्टरला 2 व्हॅल्यू का आल्या? कारण तुम्ही ऑब्जेक्ट बनवताना किती व्हॅल्यू पास करताय? 2. आणि लॉग इन स्क्रीनवरनं 2च व्हॅल्यू. त्यामुळे कन्स्ट्रक्टरला तुम्हाला 2च व्हॅल्यू द्याव्या लागतात. मग सर तिसऱ्या मेंबरचा यूज काय? नाही, तुम्ही एन्कोडरचा ऑब्जेक्ट बनवून एन्कोडर डॉट एन्कोड, म्हणजे पासवर्ड माझा जो टीसी आहे त्याचं एन्कोडेड व्हर्जन मला रिटर्न होईल. मला सांगा ना, मी जर इथं टीसीए पाठवलं तर टीसीएचं एन्कोडिंग होऊन ते रिटर्न होईल ना, ते मी माझ्या ऍक्च्युअल पासवर्डमध्ये. ऑब्व्हियसली एक अल्गोरिदम असेल, ज्या प्रकारे एन्कोड करेल त्याच प्रकारे काय करेल? डिकोड. बाकीचं मरू दे, एन्कोडिंग डिकोडिंग. मला फक्त सांगा, दिस इज डिपेंडंट क्लास, दिस इज डिपेंडन्सी क्लास, दिस इज हॅज अ रिलेशन. उद्या तुम्ही स्प्रिंग बूटच्या कोडमध्ये इथे ऑटो वायर्ड लिहिणार आहात, आणि हे तुम्हाला करायचं नाही.
That is taken care by what? Spring Framework. येस. ऑनलाईन डाऊट नसेल तर 2 टाइप करता येते. सांगा, ट्रॅव्हल आणि कारमध्ये कोण हॅज असेल? येस. ट्रॅव्हल करायला कार लागते का कार असल्यावर ट्रॅव्हल करतो? अरे, कारने रोज ट्रॅव्हल नाही करत ना रे, ऑफिसला पण जातो ना. ट्रॅव्हल हॅज अ व्हॉट? कार. एक असं एक एक्झाम्पल आहे जेवढे नोट्स मधले कॉपी करतो मी, राईट? सो ट्रॅव्हल हॅज अ व्हॉट? कार. ओके. डिपेंड्स. तिसरं एक्झाम्पल मला वाटलं असं घ्यावं तुमचं. मला कोण सांगेल, मी टायटल कॉपी करतो, व्हॉट यू हॅव एक्झाम्पल इन युअर माइंड. हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, अपॉनला विचारला गेला. मल्टिपल हॅज ए ह्याचा अर्थ काय? मल्टिपल हॅज ए ह्याचा अर्थ काय? तुम्ही भरलेली फी मला नोटिफाय करायची. कोणता क्लास लिहिला मी? नोटिफिकेशन मॅनेज. मला काय लागेल रे तुमचं? मेल आयडी लागेल, जो तुम्ही दिलाय रजिस्ट्रेशनच्या वेळेस. आणि मला काय लागेल? मोबाईल नंबर. हे चालतंय का रे मी कॉपी करतोय ते? कारण मी फर्स्ट टाइम करतोय. कारण आता मला माहिती आहे हे तुम्हाला टाइप केलं काय कॉपी अख्खा कोड नाही करत. लाईन बाय लाईन बोलतोय पण ना. हे 2 मेंबर आहेत. आणि ईमेलवर ईमेल करायला आणि मोबाईलवर मोबाईल मेसेज करायला. पण सर, नोटिफिकेशन पाठवायचे 2 क्लास मात्र वेगळे असतील ना. त्याचं लॉजिक वेगळं असेल ना रे. ईमेल नोटिफिकेशनचं लॉजिक वेगळं असणार आणि एस-एम-एस नोटिफिकेशनचं लॉजिक वेगळं असणार. तर त्याचे क्लास वेगळे, त्यातल्या मेथड्स वेगळ्या. आता मला सांगा, मला नोटिफिकेशन मॅनेजरचा क्लास वापरून मला तुम्हाला फी भरली हे WhatsAppवर पण कळवायचं आणि मेलवरती पण कळवायचं. किती जणांना कळलं? किती जणांना कळलं? म्हणजे सर, या क्लासमध्ये 2 हॅज लागतील मला. एक ईमेल नोटिफिकेशनचा क्लास आणि एक कुणाचा? एस-एम-एस नोटिफिकेशनचा क्लास. अंडरस्टूड? दिस इज हॅज. नाही कळलं? एका क्लासमध्ये दुसऱ्या क्लासचे ऑब्जेक्ट डिक्लेअर केले. आता मी इथं इन्स्टॅन्शिएट करतोय तर मी कंपोझिशन कॅटेगरी. इथं करा, कन्स्ट्रक्टर मध्ये करा, मेथड मध्ये करा, ते कधी करायचं, कसं ठरतं, हे सगळं आपण कुठे बघू? स्प्रिंग फ्रेमवर्क मध्ये बघू. डिपेंडन्सी इंजेक्शन. हे अंडरस्टूड ना? एका स्टुडंटला मला नोटिफाय करायचं तर आय हॅव टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ व्हॉट? नोटिफिकेशन मॅनेजर. राईट. म्हणजे जर मी एक नोटिफिकेशन मॅनेजरचा जर ऑब्जेक्ट बनवला तर आय हॅव ॲश्युरिटी की मी त्याला ईमेल पण पाठवू शकतो आणि काय? एस-एम-एस. सर, ईमेल आणि एस-एम-एस काय पाठवायचं ते कंटेंट इथं असतं. कुणाला पाठवायचं ते इथंच आहे ना. ईमेल आयडी हे बरोबर ना. ईमेल आयडी आणि काय तुमचा मोबाईल नंबर, हे 2 मेंबर आहेत ना इथं. कळलं का तुम्हाला? काय पाठवायचा तो कंटेंट ह्याच्या आत. जेवढा ईमेल लिहिला तेवढा व्हॉट्सअप नाही लिहिणार आहे. ठीक आहे, आता व्हॉट्सअप आहे पण पहिले टेक्स्ट मेसेजेस होते, त्याला लिमिट होतं ना 160 कॅरेक्टर्स. लाईक कळलं? सेकंड एक्झाम्पल. सो व्हॉट डज इट मीन सर? वन ऑब्जेक्ट कॅन हॅव व्हॉट? वन एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट कॅन हॅव व्हॉट? मल्टिपल हॅझर टाईपचे व्हॉट? ऑब्जेक्ट. अंडरस्टूड? वन ऑब्जेक्ट कॅन हॅव हॅज अ रिलेशनशिप विथ व्हॉट? मल्टिपल ऑब्जेक्ट ऑफ डिफरंट टाइप्स. याला मी जरा डबल कोट करतो. का बरं सर? कारण तुम्ही लगेच मनात तुमच्या डाऊट आला, पोरं पुढचा प्रश्न विचारतील, एक्झाम्पल आणि इथं काय म्हणतील? सेम. एक्झाम्पल तुम्ही सांगणार आहात कारण मी पण बनवलंय ना. येस, रूमचं एक्झाम्पल. हे रूमचं एक्झाम्पल आहे ना. वाय? बिकॉज हाऊस इज हॅव्हिंग व्हॉट? मल्टिपल ॲज अ विथ सेम टाइप ऑफ ऑब्जेक्ट. क्लास, सेम टाइप ऑफ क्लास. हे कळलं का तुम्हाला? दुसरं एक्झाम्पल द्या बरं. तुम्हाला कळलं का? मी तुम्हाला चॅट जीपीटी न करता सुचवायचं. इमॅजिन करा किती ब्रेनवर ताण येतो. जर तुम्हाला ते सुचतंय, लक्षात ठेवा, प्लस पॉइंट आहे. एक वेळ असा येईल स्प्रिंग बूटचे मी कोड करत असेल आणि मी म्हणजे असं माईक बाजूला ठेवा, मी टाईप कर, कळलं का? बरोबर. पुढे चला, असं होईल ते लेक्चर असेल. तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर. इज एनी अदर एक्झाम्पल?
हं. हे मला सुचलेलं. इज दिस ओके? स्टुडंटला कोर्सेस, कोर्सेस 1, कोर्सेस 2 पण ते तर मी कोर्स 1-2 करायच्या ऐवजी लिस्ट ऑफ कोर्स करेल ना. लिस्ट ऑफ कोर्स करेल ना, कलेक्शन मधली लिस्ट वापरेल, राइट? एम्प्लॉयीला 2 ॲड्रेस असतात. करंट ॲड्रेस आणि काय? परमनंट ॲड्रेस. ॲड्रेस इज व्हॉट? ऑब्जेक्ट ऑफ व्हॉट? अनदर. दिस इज अनदर. क्लिअर सगळ्यांना? येस. आपला रोड नंबर, पुणे सिटी आणि तुमचा पिनकोड. अजून तुम्ही मेंबर ऍड करू शकता जर आपला जर फ्लॅट नंबर, विंग नंबर वगैरे. ओके. चौथं एक्झाम्पल क्लिअर? डिपेंडन्सी क्लास क्लिअर, डिपेंडंट क्लास क्लिअर. आहे थोडा स्टॅमिना का थांबायचं? हं? तर मला लेअर्ड आर्किटेक्चरकडे तुम्हाला घेऊन जायचं. हे वापरणार कुठे? काही नाही. तुम्हाला मला आता बरं ठीक आहे. आज बघू तरी आजमावून, राइट? काही अवघड नाही बरं का रे. कारण हे तुमच्या कोडचा रोज भाग असणार आहे. त्यामुळे आत्ता नाही कळलं, इट्स ओके. उद्या कोड रोज करून ते कळेल. जस्ट गिव्ह मी अपॉर्च्युनिटी. तुम्हाला म्हणजे काय होईल माहिती आहे का? आजची स्टोरीच कंप्लीट होईल. नसती झाली जर तुम्ही मला कॉपी करण्यापासून रोखलं असतं ना, तर नसती झाली. पण प्लीज मी ह्या सगळ्यांना अधिकार देतोय. जर हे कॉपी करणं तुम्हाला आवडत नसेल तर सांगा. अदरवाईज आपला लय वेळ जाईल. आता बघा ना, मी हे कॉपी करून तुम्हाला डायरेक्ट कुठं पाठवणार आहे? WhatsAppवरती. कारण आता लाईव्ह मी अशी काही उदाहरणं टाइप करतो जी नोट्समध्ये पण नाहीये. तर किमान तुम्हाला घरी जायला काहीतरी कलेक्टिव्ह आणि बरं मी कंटेंट पण कॉपी करतोय का? तुम्ही सांगा मला. जर तुमचं म्हणणं असेल टाइप करा, तर ऑब्व्हियसली तुम्ही बोर व्हाल कारण मी स्ट्रिंगला येस थोडी ना मी टाइप रायटिंगचा क्लास केलाय राइट. त्यामुळे ते मला न बघता अजूनही टाइप करता येतं. त्यामुळे प्लीज पर्सनली तरी WhatsApp करा आणि मी बघेन की इफ देअर आर नंबर ऑफ स्टुडंट्स आर सेइंग की अरे नसतंय. तर मला वाटतं कोड नाही मी कॉपी करणार. इक्लिप्समध्ये इक्लिप्समध्ये आयडीमध्ये मी जस्ट कोड टाइप करेन. त्यावेळेस मात्र कॉपी नाही करणार. त्यावेळेस मी प्रत्येक लाईन काय करणार आहे? टाइप करणार. क्लिअर सगळ्यांना? आत्ता माझं एक्सप्लेनेशन चालू आहे आणि इथं तसे मी रिलेव्हंट कोड करत नाही. पण फिलॉसॉफिकली तुम्हाला चटकन कळतंय ना रे कॉपी केल्यामुळे. येस. तुमचा मी पॉझिटिव्ह होकार घेतोय, पण जर ह्याच्यात कुणाला ऑब्जेक्शन असेल तर प्लीज मला कळवा. आणि तुम्ही फी भरताय. राइट? सो दॅट्स थोडंसं मी क्विकली तुम्हाला फिरवून आणतो जरा. तुम्ही जे लेयर्ड आर्किटेक्चर शिकला ना, त्याचे मेन 3 लेयर तुम्हाला इथे दाखवतो. एक लेयर आहे कंट्रोलर लेयर. व्हॉट इट इज हे शिकवेन मी तुम्हाला. कंट्रोलर लेयर कुणाशी बोलतो माहितीये? कुणाशी बोलतो? सर्व्हिस लेयर. 2 मिनिटात एकदा हे कळलं ना, माहितीये का? लिटरली तुम्हाला जर हे कळलं ना, दॅट इज चेरी ऑन अ केक. माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, राइट? दिस इज व्हेरी टफ टू टीच, पण आपण लय क्लोज आलो. आणि दिस इज व्हॉट अ डीओ लेयर, राइट? किंवा काय म्हणाल तुम्ही? रिपॉझिटरी. आपण स्प्रिंग बूटची भाषा बोलू. काय बोलू? रिपॉझिटरी लेयर. आलो इथपर्यंत? आता मी तुम्हाला असं शिकवलंय, हा लेयर याच्याशी कम्युनिकेट करतो. म्हणजे काय रे? याला ह्याची गरज आहे. याला याची गरज आहे. म्हणून कुठे जाऊन तुम्ही कुणाशी कम्युनिकेट करू शकणार आहात? डेटाबेस. डेटा सगळ्या डेटाबेसमध्ये असतो ना. गरज म्हणजे काय आधी ठरवा. सर्व्हिस लेयरमध्ये तुम्हाला रिपॉझिटरी लेयरचा काय बनवावं लागणार आहे रे? ऑब्जेक्ट. आपण ह्याला आर असं म्हणू. आणि कंट्रोलर लेयरमध्ये बस एवढं कळलं, अख्खं आर्किटेक्चर तुमच्या हातात आहे. बाकीचं सगळं स्प्रिंग बूट मधलं कोडिंग हे कोर जावा. तर ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग एमव्हीसी, जेडीबीसी, ओआरएमच्या वेळेस बघू. पण तोपर्यंत अख्खं कोर जावा. हे लेयर जोपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर उभे राहणार नाहीत ना, सर्व्हिस लेयर. म्हणजे सर कंट्रोलर लेयर सर्व्हिस क्लास मधली पेमेंट मेथड कॉल करेल अशी. कळलं का तुम्हाला? मी एक्झाम्पलच कॉपी. हे कळलं का सगळ्यांना? येस. जस्ट इमॅजिन मी त्या गोष्टीला असं काही टायटल दिलंय. आधी वाचा चेनिंगचा अर्थ काय? चेन येणार आहे ती.
कंट्रोलर लेअर कुणाला कॉल करतोय? सर्व्हिस लेअर. तो कंट्रोलर लेअर म्हणतो मला सर्व्हिस लेअर मधली फंक्शनॅलिटी हवे. मग तू बनव ना तुझं ऑप्शन. आता जे स्प्रिंग बूटवर काम करतायत बघा बरं, कंट्रोलरच्या क्लासमध्ये ऑटो वायर्ड काय केलेलं असतं? सर्व्हिस लेअर. आपण गुगल करून 2 मिनिटात एक एक्झाम्पल. एक्झाम्पल ऑफ पेमेंट सर्व्हिस कंट्रोलर सर्व्हिस रिपॉझिटरी. आणि मी आता स्प्रिंग बूटचा कोड टाईप करत ना आपल्या नोट्समध्ये, रिपॉझिटरी इन स्प्रिंग. पण फक्त दाखवतो मी, राईट? दिस इज रिपॉझिटरी लेअर. रिपॉझिटरी लेअर मध्ये काय भेटणार नाही का बरं? अरे तो डायरेक्ट कुणाशी बोलतो? डेटाबेसचा काय ऑब्जेक्ट बनवता का तुम्ही? डेटाबेस म्हणजे सॉफ्टवेअर आहे ना, हार्ड डेटा. ह्याच्यात बनवलंय का कुणाचं ऑब्जेक्ट? का पोस्टग्रेस डॉट असं नाही ना काय? इथं तुम्हाला ऍक्च्युली काय करायचं? डेटाबेस मध्ये सेव्ह करायचा कोड करायचा ना. यू आर नॉट डिपेंडेंट ऑफ डेटाबेस. हा क्लास नाही ना रे. यू आर डिपेंडेंट ऑन इट, पण दिस नॉट ए क्लास. सर्व्हिस लेअर मध्ये काय केलंय रे? काय रे? पेमेंट रिपॉझिटरी लेअरचा काय डिक्लेअर केलाय? ऑब्जेक्ट. सर्व्हिस मध्ये कुणाचा ऑब्जेक्ट आहे? कुणाचा आहे? रिपॉझिटरीचा ऑब्जेक्ट. दिसला का तुम्हाला? काय त्यांनी नाव काय दिलंय? पेमेंट रिपॉझिटरी. वाय प्रायव्हेट फायनल? पुढच्या वेळेस बघू. ओके, तोपर्यंत तुम्ही प्रायव्हेट फायनल काय ते शिकून घ्या, राईट? कंट्रोलर लेअर कुणाशी बोलेल रे? सर्व्हिस लेअर. म्हणजे पेमेंट सर्व्हिसचा ऑब्जेक्ट असेल ना आतमध्ये. बघा बरं, पेमेंट कंट्रोलर मध्ये काय? पेमेंट. म्हणजे एकदा का कळलं ना, हे ऑटो वायर्ड वाले वाय प्रायव्हेट फायनल असतात. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन. मला सांगा, आर यू गेटिंग दिस? ओके, न बघता 3 सेकंड. विच टाइप ऑफ असोसिएशन? ऍग्रिगेशन का कंपोजिशन? आता फेकून मारेन, भाजी विकत नाही, माऊस. टेक अ टाइम आन्सर. हे कळायला मला लय दिवस गेली. या लेवलला जायला म्हणून मी स्प्रिंग बूट लवकर सोडतो. अदरवाईज काय मगाशी अर्ध्या तासात शिकवायचा विषय डिपेंडन्सी नाही. ऍग्रिगेशन आहे का रे? कुठं न्यू केलेलं नाहीये. तुम्ही बाहेरनं पाठवताय ना रे त्याला. मला सांगा ना, पेमेंट सर्व्हिसचा ऑब्जेक्ट ह्याच्या कन्स्ट्रक्टरला काय पाठवलाय? पॅरामीटर. या बरं आपल्या उदाहरणाकडे. या बरं ऍग्रिगेशनच्या. एवढं कळलं तरी लय मोठी गोष्ट आहे. हा अनुभवातनं कळतं. कोर्सचा ऑब्जेक्ट तुम्ही स्टुडंटला काय पाठवलाय? पॅरामीटर. म्हणजे कळलं का? इथं स्टुडंट क्लास कसा असेल माहितीये? सांगा बरं. स्टुडंट RNO नेम, सॉरी मरू द्या, डेटा टाईप आहेत बरोबर ना? आपण इथं काय करू सांगा बरं? दिस डॉट RNO इक्वल टू RNO, दिस डॉट नेम, नेम इक्वल टू व्हॉट? नेम. आणि तुम्ही इथं काय करताय? दिस डॉट सी इक्वल टू सी. व्हॉट इज सी? कोर्स. कोर्सला इन्स्टन्शिएट केलं का? इथं नाहीये. कुठे इन्स्टन्शिएट केलं? मेन मध्ये. आणि त्याचा ऑब्जेक्ट पॅरामीटर पाठवलं. सांगा पहिली व्हॅल्यू काय? इंटिजर गेली ऑब्जेक्ट मध्ये. दुसरी व्हॅल्यू काय? नेम. तिसरी व्हॅल्यू काय? मेन मध्ये इन्स्टन्शिएट केलेलं ऑब्जेक्ट. हे ऍग्रिगेशनचं एक्झाम्पल आहे आता गुगलवर. आता कळलं मी नोट्स वरती एवढी एक्झाम्पल काय देतोय? हे आहे. तुम्हाला हे दाखवायचं होतं की मी हा कोड वाचला पण नाही. मी डायरेक्ट काय करायला घेतला? एक्सप्लेन करायला घेतला. आत्ताच सांगितलं ना खाली काय असेल, आधीच न वाचता सांगितलेलं. इट मीन्स यू आर एबल टू अंडरस्टँड व्हॉट इच अँड एव्हरी. एकदा बेस पक्का करा. बेस पक्का केला तुम्ही कुठलाही कोड वाचू शकता. कसलंही तुम्ही वाचू शकता. कसलंही. सगळा लेक्चरचा भाग आहे, राईट? मुद्द्याला यायचं. परत एकदा हे का शिकवतोय? काही नाही, फक्त जस्ट तुम्हाला हे करून द्यायला. येस, माझी एक्झाम्पल कॉपी करू मग मी. सांगा, एम्प्लॉय कंट्रोलर मध्ये काय तुम्ही बघाल? एम्प्लॉय सर्व्हिस बघाल ना.
हॅज डिपेंड्स ऑन व्हॉट एम्प्लॉय कंट्रोलर डिपेंड्स ऑन व्हॉट एम्प्लॉय सर्व्हिस डिपेंडंट क्लास डिपेंडन्सी क्लास. कारण एक इंटरव्ह्यू क्वेश्चन पुढे आलाय, पोरांनी मला नोट केलाय. हाऊ यू विल सी दिस. एम्प्लॉय सर्व्हिस इज डिपेंडंट ऑन व्हॉट एम्प्लॉय रिपॉझिटरी आणि एम्प्लॉय रिपॉझिटरी इज डिपेंडंट ऑन व्हॉट जेडीबीसी टेम्पलेट. आणि ऍक्च्युली ह्या क्लासचा ऑब्जेक्ट वापरून आपण डेटाबेस ORM सुरू व्हायच्या आधीची गोष्ट करतो. राईट. मला फक्त दाखवायचं की मी जी गोष्ट शिकवणार आहे म्हणजे सर एम्प्लॉय रिपॉझिटरी मध्ये पण तुम्ही कुठल्या ना कुठल्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवताय ना, म्हणजे सो दॅट तुम्ही पुढे जाऊन काय करणार टेम्पलेट डॉट काय कॉल करणार सेव्ह मेथड. सेव्ह मेथड कॉल करायला मला कुणाचा तरी ऑब्जेक्ट लागेल ना, भले तो माझ्या क्लासचा नाही पण तो लायब्ररीच्या क्लासचा तरी आहे ना. आर यू गेटिंग. सर आत्ताच सर तू म्हणला रिपॉझिटरी कोणावर डिपेंडंट आहे. अरे तुमच्या क्लासवर नाही रे, पण मला सांगा जेडीबीसी विदाउट सिस्टमचा क्लास ऑब्जेक्ट सिस्टमचा प्रिपेड स्टेटमेंट न वापरता दाखवा बरं रेकॉर्ड सेव्ह करून. वापरावा लागेल ना सिस्टमचा क्लास. तसा हा जेडीबीसी टेम्पलेट काय एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट नाही पण कोणाचा आहे, ज्यांनी ऍक्च्युली क्वेरी फायर करणार त्या क्लासचा ऑब्जेक्ट. सो यू कॅन से दॅट एम्प्लॉय रिपॉझिटरी डिपेंडंट ऑन व्हॉट. अरे हा ऑब्जेक्टच नाही बनवलं, सेव्ह मेथड थोडी ढगातनं कॉल होणार आहे. होय, तुम्ही असंच केलं ना जेडीबीसी करताना. काय केलं PS डॉट एक्झिक्यूट अपडेट. आता मला सांगा बरं, मी जर म्हणलं PS वापरायचंच नाही, हाऊ यू विल से की एक्झिक्यूट अपडेट. मग त्यासाठी म्हणू शकता तुमचा कोड इज डिपेंडंट ऑन व्हॉट प्रिपेड स्टेटमेंट क्लास. टेक्निकली तुम्ही खरं इथं थांबायला पाहिजे, पण मला असं वाटलं की मुलांना हे पण रिअलाइज करून द्यावं. एम्प्लॉय रिपॉझिटरी ऑब्विसली ORM डेटा जेपी शिकाल त्यावेळेस ही लाईन नसेल, पण सध्याला तरी जेडीबीसी टेम्पलेट आपण शिकणार आहे आणि जेडीबीसी मॉड्यूल आहे त्यावेळेस आपल्याला याची गरज पडेल. अंडरस्टूड. व्हेरी गुड. काय नाही, आला मी 10:30चा तरी पण मी शिकवणार. राईट. लास्ट आणि बेस्ट. राईट. एम्प्लॉय कंट्रोलर झालं, पेमेंटचं पण तसंच आहे. पेमेंटचं तुम्हाला कळून जाईल. करू तरी एकदा कॉपी. दिस इज एक्झाम्पल 1. ओके. प्लीज एक इंटरव्ह्यू क्वेश्चन लपलाय ह्याच्यामध्ये आणि मला तुम्ही समजून सांगणार त्याचं उत्तर काय. एक्झाम्पल 2. काय एक्सपेक्ट करताय रे. पेमेंट कंट्रोलर इज अ डिपेंडंट क्लास. पेमेंट सर्व्हिस इज व्हॉट डिपेंडन्स. पुढे काय असेल सांगा बरं. येस, पेमेंट सर्व्हिस इज डिपेंडंट ऑन व्हॉट डीओ क्लास. मे बी तुम्ही डीओ म्हणला तर डीओ. आता मी त्यावेळेस मे बी हायबोनेट शिकवतो ते एक्झाम्पल लिहून ठेवलं, हे एक्झाम्पल इथं फारी पीरियड लगेच टाईप करून ठेवलं. डीओ म्हणा किंवा काय म्हणा, रेपो. मोस्टली आपण रेपोच वापरणार आहे. आणि लास्ट पेमेंट डीओ इज एम्प्टी. जसं मी मगाशी सांगितलं रिपॉझिटरी लेअर हा कुणावर डिपेंडंट नसतो, म्हणून इथं कोणच नाही. हे कळलं का. मगाशी ह्या अँगलने सांगितलं. हे नसलं तुम्ही असं व्हिज्युअलाइज केलं तरी चालेल, कारण रेपॉझिटरी ही कुठल्याही युजर डिफाईन क्लासवर डिपेंडंट नसते. म्हणून मी हे एक्झाम्पल मध्ये दाखवायचा प्रयत्न केला. इथं एम्प्टी आहे. आता क्विकली एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आणि तुम्ही मला सांगणार. कन्सेप्ट कळली सगळ्यांना. लेअर्ड आर्किटेक्चर मध्ये रोल काय आपले कोड्स तसे असणार आहेत. राईट. डायरेक्ट मी 5वा क्वेश्चन कॉपी करतो. 6वा डायरेक्ट शेवटचं. बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती. वेळ घ्या, चुकवू नका. केलेल्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे. राईट. इंटरव्ह्यू क्वेश्चन 6वा डायरेक्ट. मला हो किंवा नाही मध्ये नको. मला हो म्हणलं तर काय आणि नाही म्हणलं तरी काय. ऑनलाईन माईक सुरू आहे. राईट. आधी मराठीत सांगा हा प्रश्न काय. एखादा क्लास एकाच वेळी डिपेंडंट क्लास पण आहे आणि डिपेंडन्सी क्लास. हो किंवा नाही. हो. वरच्या एक्झाम्पल पैकी असा कोण. सर्व्हिस. करेक्ट. जमलं की तुम्हाला स्प्रिंग बोर्ड. ठीक आहे ना. पेमेंट सर्व्हिस इज अ व्हॉट डिपेंडन्सी क्लास आणि इट इज व्हॉट डिपेंडंट ऑन व्हॉट डीओ. इथं जर वाचून सांगितलं असेल तर घरी गेला परत लाईट बंद करून कानाखाली मारायची. राईट. व्हिज्युअलाइज. इथं मी टाईप केले कमेंट मध्ये. राईट. हे कळणार आहे कारण का दिस इज व्हॉट ओनली डिपेंडन्स. दिस इज व्हॉट डिपेंडंट क्लास. पेमेंट सर्व्हिस पेमेंट कंट्रोलर साठी डिपेंडन्सी आहे, पण डीओ साठी काय डिपेंड. जमला का प्रश्न.
डोंट वरी, नोट्समध्ये मी असंच एक्सप्लेन केलंय. घाबरू नका, फक्त प्रश्न कॉपी करतो, उत्तर येत आहेत किंवा हो किंवा नाही मध्ये लाऊड बोल. सांगू शकता इंटरव्ह्यूअरला? हो म्हणाले का जोरात? हाऊ इट इज क्रिएट. सेम नेक्स्ट क्वेश्चन काय असेल? हॅज. म्हणजे आजच्या लेक्चरवर व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इज ए आणि हॅज? येस. व्हॉट इज ऍग्रिगेशन अँड व्हॉट इज कंपोजिशन? आणि व्हॉट इज डिपेंडंट क्लास आणि व्हॉट इज डिपेंडन्स? जमतंय लेक्चर स्प्रिंग बूट? येस. 100% बघा, एवढं तर आहे की सगळं नाही कळलं तर एवढं तर भीती नाही वाटत आहे जाताना की आज काहीतरी वेगळं शिकायला भेटेल. आणि मी तुम्हाला गुगलवरचा कोड दाखवला, तसे कोड आपण टाईप करणार, या लेवलला आलं तर आलं, अदरवाईज येणार आणि जाणार नाही. फक्त एवढा विचार करा की तुम्हाला जर कुठं थॉट आला की हे मला नाही जमत, ठीक आहे नाही जमत, मग काय जमेल हे पण मनाला विचारा. लक्षात ठेवा, जर तुम्ही इथं आता बघा, मला असं वाटतं पोहायला उतरलात ना, एकतर बुडून मरा, नाहीतर पोहायला शिक. थांबा थांबा, मला सांगतो मग. शुभम, शुभम तू आता ते बुक दिलं होतं मला बर्थडेच्या वेळेस. शुभम, आपला शुभम, राईट? ते बुकचं टायटल काय? हे त्यातलं वाक्य आहे. ग्रीन कलरच होतं माझ्या डेस्कवर. आणि विचार करा, माझ्या मुलीने मला ते वाचायला सांगितलं. त्यातल्या असं मार्क केलं होतं, आयदर डू ऑर डाय. ठीक आहे ना? मग रेफरन्स मध्ये असं लिहिलेलं. मराठीत सांगतो, मला इंग्लिश सेंटेन्स एक्झॅक्टली आठवत नाही. एकतर तुम्ही करू शकाल, शकता असं बोला, नाहीतर करू शकणार नाही हे तरी बोल. आय विल गिव्ह अ ट्राय, डोंट से. आणि ट्राय कधी सक्सेसफुल नसतो, असं त्याचं अर्थ. 3च शब्द आहेत. आयदर से आय विल डू इट, अदर आय डोंट, आणि फुल स्टॉप देऊन आय विल गिव्ह अ ट्राय, डोंट से. कारण ट्राय ही कधीच ऍक्शन स्पेसिफाय नाही. हे कळलं ना? येस. असं त्यात थॉट होतं. म्हणजे मला काय म्हणायचं की हे तुम्ही एकतर काय करा, नाहीतर नका करू. दोन्हीतले एक चूज करा. मग नाही करणार तर मग दुसरी फील्ड काय चूज करा. मग तिथेही जाऊन परत फेल्युअर आलं तर काय? हे म्हणाला. मग अजून एक दुसरी फील्ड तोवर एआय इव्हॉल्व्ह होईल, राईट? त्यामुळे प्लीज मला, मी एवढा अनुभवाने सांगतो, ब्रेन आहे त्याला कळायचं बंद झालं ना, त्याला रिलॅक्स करा. काय हरकत नाही, हे लेक्चर अर्धच तुमचं झालं. उद्या अर्ध करा. म्हणून म्हटलेलं, म्हणून मी तुमचे 3 ते 4 तास डेली मागतोय. कारण ब्रेन सलग तो काम नाही करू शकत. मी तर असं म्हणेन, एक मुद्दा उचला, नोट्स काढा, समजून घ्या, मग दुसरा मुद्दा उचला. इतकं फायनल करा की परत त्याची रिव्हिजन करायची गरज नाही पडली. मी सुद्धा उद्याची रिव्हिजन अशीच करतो. उद्या मला हे शिकवायचंय. पण जर माझं अर्धच रिवाइज झालं तर मी अर्धच येऊन शिकवणार आहे. मी ओढून ताणून नाही करणार. कारण मला 4 बॅच घ्यायचे. कळलं का तुम्हाला? जर मला उद्या एक्झाम्पल दिलं, आता 2च आहेत, काही हरकत नाही. उद्या बॅचेस वाढल्यावर असं होईल की मला तुमची रिव्हिजन करायला मे बी वेळ कमी पडेल आणि माझं 45 मिनिटाचंच रिवाइज करून होईल. मी तेवढंच शिकवेन. जोडून ओढून ते 1.5 तासाचं नाही करणार. आणि मला माहिती माझा बेस्ट मी काय देऊ शकतो, 45 मिनिट्स. तसं मला आता कॉन्फिडन्स होता, लेअर्ड वाली स्टोरी होऊ शकते. तुम्हाला कळली ना लेअर्ड वाली? उद्यापर्यंत गेल्यास ती बोर झाले, कारण परत आजचं उद्या शिजवायला लागलं असेल, मग तुम्हाला ते खायला भेटलं. एक लेक्चर 5 वेळा बघा. पण लक्षात ठेवा, हे जर तुम्हाला कळलं असेल तर एव्हरीथिंग इज, म्हणजे मला असं म्हणायचंय, टिल लास्ट लेक्चर ऑफ स्प्रिंग बूट तुम्हाला कुठे हर्डल आहे ना, मी आता तुम्हाला दाखवतो. तुम्ही उत्तर दिलं ऍग्रिगेशन का कंपोजिशन? तुम्हीच बोलला ना ऍग्रिगेशन. कालपर्यंत तुम्हाला माहित नव्हती कन्सेप्ट. मी तुम्हाला मोटिवेट करतोय, राईट? या करता तुम्ही क्लास कोर्सला कंटिन्यू करावं. या करता की तुम्ही अर्ध्यातनं कुठली गोष्ट सोडू नका. स्प्रिंग बूट नाही म्हणत, कुठलीच सोडू नका. एक टाइम होता, मला न्यूरॉन कळत नव्हतं. पण मी आता ते एएनएन, सीएनएनचे अल्गो शिकू शकतो. तेवढं मला नॉलेज. तिथनं मला कॉन्फिडन्स गेला, नथिंग इज डिफिकल्ट. फक्त एवढंच की न्यूरॉनची फिलॉसॉफी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर तुम्ही मशीन लर्निंगचे अल्गोरिदम शिकू. हा मला आलेला कॉन्फिडन्स आहे. मला माहित नाही पुढे जाऊन अजून मला किती हर्डल्स. अंडरस्टूड? येस. मी हा कंटेंट इमिजिएटली ग्रुपवर कॉपी पेस्ट करतो. बाकी नोट्स मधलं सगळं कॉपी झालंय, राईट? सो हे असंच लेक्चर होईल. उद्याचं पण लेक्चर असंच आहे. हा आठवडा अख्खा असा आहे. शेवट डिपेंडन्सी इंजेक्शन. ठीक आहे. डन फॉर टुडे. ॲटिट्यूड होतं का? अच्छा, येस.
ऍटिट्यूड हा असं एकच वर्ड होता कुठला तरी, मला ते ऍटिट्यूड का सक्सेसफुल हेच नव्हतं. डन डन फॉर टुडे. काय हरकत नाही ऑनलाईन. नाही डाऊट काय हरकत नाही. उद्या आल्यावर विचार. मी पहिले 5 मिनिटं तुम्हाला डाऊट काय आहे का विचार. मला माहिती आहे बल्की झालंय लेक्चर. मी हे सगळं कॉपी करतो आणि तुम्हाला ग्रुपवर प्लीज तुम्ही आणि ऑनलाईन सजेस्ट करा बरं का रे. ऑनलाईन एक्सपिरियन्स कसा आहे? ठीक आहे. स्लो या करता शिकवतोय की तुम्हाला कळावं बरं का रे. खूप तुम्ही पॉझिटिव्हली घेत. चालेल मग नसेल डाऊट तर आपण थांबू. ग्रुपवर कंटेंट शेअर करा.